15 वर्षापूर्वी तुमचं असं मत होतं की वृद्धाश्रम हे सामाजिक अनारोग्याचं लक्षण आहे आणि आता रिसेंटली 4 महिन्यापूर्वी जेव्हा आपली भेट झाली तेव्हा मला असं लक्षात आलं की तुमची टीम मिळून मेडिकल केअर सेंटर चालवतात वृद्धांसाठी. तर हे कशामुळे झालं? तर पडके नावाची एक आजी पुण्यामधली आणि तिने एकदा असं विचारलं की डॉक्टर तुम्ही केवळ लिहिताच का, तुम्ही स्वतः वृद्धांसाठी काय करता? बरोबर आहे. आणि मग त्या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो. माझ्या वडिलांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी कडाडून विरोध केला, म्हणजे त्यांनाही पटतच नव्हतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मुला मुलींची जबाबदारी आहे. हे तू असलं पुण्या मुंबईला जातोयस आणि काहीतरी बघून येतोयस आणि तू काय सुरू करायला लागलेलं आहेस. जेव्हा एखाद्या मुलाने आपल्या आईंना किंवा वडिलांना त्या मेडिकल सेंटरमध्ये तिथे ऍडमिट करूया, लगेच समाज त्याला लेबल करतो यांच्याबद्दल प्रेम नाहीये. या प्रश्नाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय, त्या मुला मुलींचं आपल्या आई वडिलांच्यावर प्रेम नसतं असा अजिबात याचा अर्थ होत नाही. मुली माझ्या समोर केबिन मध्ये बसून ढसाढसा रडलेल्या आहेत. एखादी आजी किंवा आजोबा घरामध्ये अंथरुणावर खिळलेले आहेत आणि त्यांची सून किंवा मुलगा जे दोघंही बाहेर कामावर जातात त्यांनी जेवणाचं ताट आणि पाण्याचं तांब्या भांड बाजूला ठेवलेलं आहे आणि बाहेरून कुलूप घालून ते निघून गेलेले आहेत. तर मग केवळ लोक काय म्हणतील म्हणून त्यांना असं ठेवण्यापेक्षा तो परदेशात आहे, इथं आई वडिलांना बघायला कोण नाही. मलाही सुरुवातीला असंच वाटलं की अरे मुलं बेजबाबदार आहे. पण जेव्हा या मी प्रश्नाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं अनेक मुलं आहेत की त्याच गावामध्ये असून सुद्धा आजी आजोबांचं बघत नाहीत. मग त्यांना आपण काय ठरवणार? लहान मुलं असू दे किंवा वयोवृद्ध असू दे, त्यांना सगळ्यात पहिला गरज असते ती म्हणजे प्रेमाची. ते कुटुंबापासून दूर गेल्यानंतर मानसिक काही व्याधी होणार नाहीत. आम्ही नर्सिंगची काळजी घेतो, नातं तुम्ही जपा. एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नाही, अशा घरातील एखादी वृद्ध व्यक्ती आजारी असेल, उपचार पुढे कंटिन्यू करावे किंवा थांबवावे, काय नेमकं निर्णय म्हणजे कसं घेतलं पाहिजे? पैसे नाहीत म्हणून उपचार थांबवले. शहरामध्ये वृद्ध राहतात, त्यांची मुलं दुसऱ्या देशामध्ये असते, अशा सेंटरमध्ये ऍडमिट होतात. तू ते सगळं सोडून माझ्या म्हातारपणी माझ्याजवळ येऊन राहा हा अभ्यास कर. तर तुम्ही आता म्हटलात की वैद्यकीय इच्छापत्र, हे नेमकं काय असते? आता मेडिकल सेंटर्स असतात, केअर सेंटर्स वृद्धांसाठी, तर ह्यामध्ये जे ऍडमिट होणारे रुग्ण आहेत त्यांचं पुढे काय होतं? म्हणजे ते कधीपर्यंत तिथे राहतात, वेदर ते कधी घरी जाऊ शकतात? अगदी एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर हॅलो, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर दिलीप शिंदे सर. डॉक्टर दिलीप शिंदे सर हे एक डॉक्टर, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. साधना आणि श्रीविद्या प्रकाशनातून प्रकाशित त्यांच्या पुस्तकातून वैद्यकीय अनुभवांना मानवी स्पर्श मिळतो. ते संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असून संवेदना वृद्ध सेवा केंद्र याच्या मार्फत आजपर्यंत 700हून अधिक वृद्धांची त्यांनी प्रेमाने वैद्यकीय सेवा केली आहे. आरोग्य, साहित्य, सामाजिक विषयांवरील त्यांची व्याख्याने अनेकांना प्रेरित करतात. चला तर आज गप्पा मारत डॉक्टर दिलीप शिंदे सरांशी. सर, द हेल्दी शो मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते सर, मला आठवत आहे म्हणजे एक साधारण 15 वर्षापूर्वी तुम्ही असं बोलला होतात की किंवा तुमचं असं मत होतं की वृद्धाश्रम हे सामाजिक अनारोग्याचं लक्षण आहे आणि आता रिसेंटली 4 महिन्यापूर्वी जेव्हा आपली भेट झाली तेव्हा मला असं लक्षात आलं की तुम्ही तुमची टीम मिळून मेडिकल केअर सेंटर चालवतात वृद्धांसाठी. मग हा जो बदल आहे किंवा ह्याला आपण विरोधाभास म्हणतो किंवा तुमचं मत परिवर्तन म्हणूयात, तर हे कशामुळे झालं? नाही, मुळात संवेदना वृद्ध सेवा केंद्र गेली 10 वर्ष आम्ही जे चालवतोय तर ते माझ्यातल्या लेखकानं माझ्यातल्या कार्यकर्त्याला दिलेलं एक आव्हान आहे आणि गेली 10 वर्ष ते मी पेलू शकलो माझ्या सहकाऱ्यांसोबत, याचं मला समाधान आहे. आता या क्षेत्राकडं मी तसा अपघातानं वळालो. मला लिहायची आवड आहे आणि साधना साप्ताहिकामध्ये जनरल प्रॅक्टिस मधले अनुभव रुग्णानुबंध नावाच्या सिरीजमध्ये मी लिहित होतो. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील काही साहित्यिकांशी ओळखी झाल्या. तर औरंगाबादचे ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे सर एकदा सांगलीमध्ये आले होते आणि ते माझ्याकडे पाहुणचारासाठी घरी आले. त्यावेळेला ते वृद्धाश्रमावरती एक कादंबरी लिहित होते आणि त्यांनी मला विचारलं की अरे सांगलीमध्ये वृद्धाश्रम आहे का, आपण पाहूया. तर तोपर्यंत वृद्धाश्रम या गोष्टीबद्दल मला फारशी माहितीही नव्हती. मी वृद्धाश्रमामध्ये तोपर्यंत कधी गेलो नव्हतो. तर शरद पाटील सर जो आपल्या सांगलीमध्ये वृद्ध सेवा आश्रम म्हणून जो चालवतात आश्रम, तर सरांना फोन केला आणि मी बोराडे सरांना घेऊन त्या वृद्ध सेवा आश्रमामध्ये गेलो. त्यावेळेला तिथं साधारणतः 84 वृद्ध ऍडमिट होते आणि
तो वृद्धाश्रम जो आहे तो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चालवला जात होता. आणि ते सगळं पाहिल्यानंतर ते चित्र माझ्या ते अंगावरती आलं आणि माझी पहिली प्रतिक्रिया होती की हे असं असायला नको. म्हणजे तेव्हा ते मुलींनी अनारोग्य सांभाळलं पाहिजे वृद्धांना वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेला मी उत्स्फूर्तपणे असं बोलताना बोलून गेलो सरांना की मी दर आठवड्याला येथील आजी आजोबांना उपचार देण्यासाठी व्हिजिटला येत जाईल. आणि ती माझी पहिली वृद्धाश्रमामध्ये ची भेट होती. आणि त्यावेळेला मी साधनामध्ये लिहित असल्यामुळं साधनाचे जे संपादक आहेत विनोद शिरसाट माझे मित्र, त्यांना मी हा किस्सा सांगितला की मी वृद्धाश्रमामध्ये गेलतो आणि मला असं असं वाटलं. त्यावेळेला त्यांनी मला म्हणाले की पुढची लेखमाला तुम्ही या विषयावरतीच लिहा. आणि मग चिखलाचे पाय नावाची लेखमाला लिहायचं ठरवलं. पण माझ्या लक्षात आलं 3-4 वेळा वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर की केवळ एका वृद्धाश्रमाला भेट देऊन आपण ही लेखमाला लिहिणं धाडसाचं होईल. आणि मग मी महाराष्ट्रभर एक 6-7 महिने फिरलो. 13-14 वृद्धाश्रमांना भेटी दिल्या, काही केअर सेंटरना भेटी दिल्या. आणि त्यानंतर माझं मतपरिवर्तन होऊ लागलं. त्यावेळेला 4 ठळक मुद्दे माझ्या असे लक्षात आले की आपला समाज वृद्धांच्या शारीरिक आरोग्याची खूप काळजी घेतो. बरोबर. ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, मुलं मुली दवाखान्यात घेऊन जातात, वेळेवर उपचार देतात. पण मानसिक आरोग्याच्या बाबतीत मात्र आपण वृद्धांच्या तेवढे सजग नाही. आपण असं समजतो की याचं आता वय झालंय, मग हे असं वागणार, याचं विस्मृती होणार किंवा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणार, हे गृहीत धरतो. आणि त्यामुळं जीवशास्त्रीय दृष्ट्या वृद्धांच्या मेंदूच्या पेशींची झीज झालेली असते. आणि योग्य वेळी जर त्यांना आपण सायकॅट्रिस्टला घेऊन गेलो तर त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ क्वांटिटी ऑफ लाईफ बरोबर चांगलं राहू शकतं. तर पहिला हा मुद्दा माझ्या लक्षात आला की वृद्धांचं मानसिक आरोग्य महत्वाचं आहे. दुसरं माझ्या असं लक्षात आलं की आपण समाज म्हणून वृद्धांना जगण्यासाठी निमित्त द्यायला कमी पडतोय. म्हणजे एखादा वृद्ध जेव्हा निवृत्त झाला की त्याच्या समोर प्रश्न पडतो की आता आपण काय करायचं. तर त्या रिकामा वेळेचा, त्यांच्या अनुभवाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून निमित्त द्यायला पाहिजे. तिसरी, आपण ज्या विषयावर आता चर्चा करतोय वृद्धाश्रमाबद्दल, एका बाजूला आपण नसावेत म्हणतोय आणि दुसरीकडे मात्र सगळ्या स्तरामधले, जे आर्थिक स्तरामधल्या चांगले आर्थिकदृष्ट्या दुर्बल असू देत, मध्यम असू दे किंवा अगदी हायफाय सोसायटीमध्ये प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये सध्या वेटिंग लिस्ट आहे. आणि चौथी गोष्ट माझी अशी लक्षात आली की आपल्या समाजामध्ये अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची खूप आबाळ होते. बरोबर. म्हणजे जसं मी वृद्धाश्रमामध्ये पाहिलं, वृद्धाश्रमामध्ये हिंडते फिरते असताना सांभाळतात, पण तो अंथरुणावर खिळला की त्याला शिफ्ट करतात. आणि मग त्यावेळेला त्याची नाळ अगोदरच घरापासूनही तुटलेली असते. मग त्या वृद्धाची खूप आबाळ होते. आणि इव्हन मी फॅमिली डॉक्टर म्हणून आपण व्हिजिटला जातो तेव्हा माझ्या असं लक्षात यायचं की सदन कुटुंबामध्ये सुद्धा नर्सिंगच्या बाबतीत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आबाळ होते. म्हणजे उदाहरणार्थ लघवीची पाईप आहे, कॅथॅटर आहे, त्याची काळजी कशी घ्यायची. एखाद्या वृद्धाला आरटी फिडिंग आहे, नाकात नळी आहे, त्याला फिडिंग कसं द्यायचं, किंवा बेड सोर्स बऱ्याच वेळा झालेले असतात, एअरबेड वापरणं. तर या बेसिक गोष्टी सदन कुटुंबामध्येही अवेअरनेस नसते आणि वृद्धाची आबाळ होते. तर हे सगळं पाहिल्यानंतर सांगली तसा आपला निमशहरी भाग आहे. तर सुरुवातीला मला कल्पना नव्हती, पण हेही मला कसं सुचलं, तर ही जी मी लेख मला साधनामध्ये लिहित होतो, चिखलाचे पाय नावाची, ते वाचून अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया यायच्या. तर पडके नावाची एक आजी पुण्यामधली मला फोन करायची हे लेख वाचून, आणि तिने एकदा असं विचारलं की डॉक्टर, तुम्ही केवळ लिहिताच का, तुम्ही स्वतः वृद्धांसाठी काय करता. आणि मग त्या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो आणि माझ्या मिसेसची चर्चा केली की बाबा आपल्याला वृद्धांसाठी काय करता येईल. तर एक फॅमिली डॉक्टर म्हणून अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा हा विषय मला जवळचा वाटला. आणि मग आपल्याला जी करुणा वाटते आहे या विषयाबद्दल, त्याचं कृतीत रूपांतर करावं म्हणून हा उपक्रम आम्ही 10 वर्षापूर्वी सुरू केला. अशा पद्धतीनं सुरू केलं. मग गेली 10 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतोय. सर, तुम्ही आता बोललात की मेडिकल सेंटर्सची गरज आहे, म्हणजे ह्या गोष्टी जाणवायला लागल्यात आणि ती गरज आहे. पण आपण हे पण बघतो की समाजामध्ये जेव्हा एखाद्या मुलाने किंवा कुटुंबाने असा निर्णय घेतला की बाबा आता आपल्या आईंना किंवा वडिलांना किंवा जे वृद्ध घरी असतील त्यांना या मेडिकल सेंटरमध्ये घेऊन जाऊयात किंवा तिथे ऍडमिट करूयात,
पण लगेच समाज त्याला लेबल करतो की बाबा यांच्याबद्दल प्रेम नाहीये किंवा हे जबाबदारी टाळतात. तर मग ह्याला असं म्हणता येईल का की बाबा हे जबाबदारी टाळणं नाहीये, तर हे जबाबदारीचं बदललेलं स्वरूप आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे खरं स्वरूप टाळणं आहे की स्वरूप बदललेलं आहे याचं? नाही, या गोष्टीकडे बघण्याचं, मी जसं तुम्हाला मगाशी म्हणालो की सामाजिक अनारोग्याचं लक्षण मानणारा एक व्यक्ती स्वतःच हे सेंटर सुरू करतोय. तर आपण या प्रश्नाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय ते खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे नेहमी लोक काय म्हणतील किंवा 4 लोक काय म्हणतील, हे 4 लोक कोण असतात आणि कुठं असतात, कारण त्या कुटुंबाची जी अवस्था आहे, म्हणजे आपल्याकडं साधारणतः माझे असं लक्षात आले या क्षेत्रामध्ये काम करत असताना की मुला-मुलींना किंवा कुटुंबियांना बेजबाबदार ठरवलं जातं. तर ही गोष्ट आपण समाज म्हणून आधी समजून घेतली पाहिजे की गेल्या 100 वर्षामध्ये आपलं जे वयोमान आहे ते तिकडं चाललेलं आहे आता वाढ. म्हणजे 100 वर्षापूर्वी सरासरी 33 वर्ष वगैरे जे वयोमान होतं ते आज 82 वर्षापर्यंत सरासरी वयोमान होते. म्हणजे काय, वृद्धांची लोकसंख्या वाढायला लागलेली आहे. आणि ही जी वृद्धांची लोकसंख्या वाढते याचं व्यवस्थापन, यांची काळजी घेणं, जसं क्वांटिटी ऑफ लाईफ वाढते तसं ते क्वालिटी ऑफ लाईफ वाढण्यासाठी समाज म्हणून आपण अजून तयार झालेले नाही. आणि मग या प्रश्नाचं उत्तर केवळ तरुण पिढीला बेजबाबदार ठरवणं एवढं नाही. त्या मुला-मुलींचं आपल्या आईवडिलांच्यावर प्रेम नसतंय असं अजिबात याचा अर्थ होत नाही. पण याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे आपल्या संकल्पनेत अजून स्पष्टता नाही. म्हणजे आता वृद्धांच्या बाबतीत सुद्धा नववृद्ध, मध्यम वृद्ध आणि अतिवृद्ध असे हे जे जेरंटोलॉजी आहे असे 3 गट करतात. म्हणजे समजा 60 ते 70 वर्ष असेल, 70 ते 80, 80 ते 90. जे आता नववृद्ध आहेत ते नुकतेच निवृत्त झालेले असतात आणि ते समाजासाठी योगदान देऊ शकतात, तर त्यांनी समाजासाठी योगदान द्यावं. मध्यम वृद्ध जे आहेत त्यांनी स्वतःचं आयुष्य आनंदानं जगण्याचा प्रयत्न करावा. आणि अतिवृद्ध जे आहेत त्यांना साहजिकच आपल्या मदतीची गरज असणार आहे. त्यावेळेला मग कुटुंबानं मदत दिली पाहिजे. हा पहिला भाग, ही अपेक्षा रास्त आहे. पण ज्या वेळेला एखादा वृद्ध अंथरुणावर खिळतो त्यावेळेला त्याचं नर्सिंग करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, म्हणजे हल्ली आता शिशूसाठी जर भान त्या वृद्धाचं हरवलं असेल तर त्याला डायपर वापरावं लागतंय. मगाशी मी तुम्हाला जसं बोललो, तर जसं द्रव पदार्थ औषध देण्यासाठी नाकात नळी आरटी असेल किंवा लघवीचं पाईप कॅथॅटर असेल, तर ही काळजी घेण्यासाठी सर्व व्यवस्था घरामध्ये उपलब्ध करणं असं शक्य होईल सगळ्यांनाच असं नाही. काहींना होईल, काहींना होणार नाही. किंवा आता केवळ सेंटरमध्ये त्यांना ऍडमिट करणे हा एकच उपाय नाही याच्यावरचा. नर्सिंग ब्युरो सुरू करणं आणि घरी नर्स बोलवणं. आता 3 ड्युट्यामध्ये नर्स बोलवणं प्रत्येक कुटुंबाला मध्यमवर्गीय परवडेल असं नाही. किंवा जर नवरा बायको दोघंही जर सर्व्हिसला जात असतील तर ते घर त्या नर्सवरती किंवा ब्रदरवरती सोपवून जावं लागतं. तर मी जेव्हा ही लेखमाला लिहिण्याच्या निमित्तानं फिरत होतो अनेक ठिकाणी, तेव्हा मी अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पाहिली की एखादी आजी किंवा आजोबा घरामध्ये अंथरुणावर खिळलेले आहेत आणि त्यांची सून किंवा मुलगा जे दोघंही बाहेर कामावर जातात, त्यांनी जेवणाचं ताट आणि पाण्याचं तांब्या भांडं बाजूला ठेवलेलं आहे आणि बाहेरून कुलूप घालून ते निघून गेलेले आहेत. तर मग केवळ लोक काय म्हणतील म्हणून त्यांना असं ठेवण्यापेक्षा अशा एखाद्या सेंटरमध्ये, केअर सेंटरमध्ये ठेवलं जिथं त्यांचे समवयस्क आहेत, जिथं त्यांची 24 तास काळजी घेतली जाते. किंवा आम्ही हे जे सेंटर चालवतो हे ना नफा ना तोटा तत्वावर चालवतो. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना आर्थिकदृष्ट्याही ते कसं परवडेल हे बघतो. आणि हे सेंटर चालवत असताना नातेवाईकांना भेटण्याची वेळ आम्ही ठरवलेली आहे. सकाळी 10:30 ते 12:30, संध्याकाळी 4:30 ते तुम्ही 7:30. तुम्ही या वेळेला येऊन भेटा. त्यांना घरातून गोडधोड काय जे त्याला आवडीचे पदार्थ आहेत ते आणून तुम्ही द्या. त्यांच्याशी संवाद साधा. म्हणजे आम्ही नर्सिंगची काळजी घेतो आणि प्रेम जे हवं असते ते नातं कुटुंबानं तुम्ही रोज या. म्हणजे माझ्याकडे अशी कित्येक उदाहरणं आहेत किंवा एखादी आजी जेव्हा ऍडमिट असते तेव्हा आजींचे आजोबा असेल किंवा त्यांचा मुलगा रोज सकाळ संध्याकाळी येऊन काहींचे भेटतात. काहींचे 4 दिवसात येतात, 8 दिवसात येतात.
प्रत्येकाचा कसं असतं, हा प्रश्न जेव्हा एखाद्या कुटुंबाला निर्माण होईल हो. तेव्हा त्या कुटुंबाच्या अडचणी काय असतात हा. त्या समाजानं आधी समजून घ्यायला हो, पाहिजेत, हो. त्या समाजाला बेजबाबदार ठरवण्यापूर्वी. हा. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला मगाशी मानसिक आरोग्याबद्दल म्हणालो. हा. आपण जेव्हा आजारी एखादा वृद्ध गृहीत धरतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की 2 महिने 4 महिने वगैरे वगैरे एवढी काळजी घ्यायची, असं होत नाही. हा. डिमेन्शिया, अल्झायमर सारख्या आजारामध्ये अनेक वर्ष त्या वृद्धांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करावी लागते. बरोबर. या याच्यामध्ये त्यांच्या स्मृती हरवलेल्या असतात, स्वतःची आयडेंटिटी हरवलेली असते, त्यांना शिशु बरोबरच खाण्यापिण्याचंही भान नसते, त्यांना जेवण भरवावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या 24 तास घरी करणं याच्यामध्ये कुटुंबांच्या मर्यादा आहेत. आपलं कितीही प्रेम असलं किंवा ते अख्खं कुटुंब त्या वृद्धाबरोबर आजारी पडतं, तर समाज म्हणून वाढत्या वयोमानाबद्दल बरोबर जे हे येणारे प्रश्न आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला प्रकर्षानं असं वाटतंय की मी असं म्हणत नाही की हे केअर सेंटर म्हणजे या समस्येवरचं उत्तर आहे. बरोबर. मी जसं मगाशी म्हणालो की एक लेखक म्हणून मला लेखकाचं काम समस्येचं स्वरूप सुस्पष्ट करण्याचं आहे. मला काय जाणवलं की वृद्धांची लोकसंख्या वाढायला लागलेली आहे आणि यासाठी केवळ तरुण पिढीला बेजबाबदार ठरवून हा प्रश्न सुटणार नाही. यामध्ये समाजानं पुढाकार घ्यायला पाहिजे, सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे. मी सुरू केलेलं केअर सेंटर हा त्यातला एक उपाय आहे. नर्सिंग ब्युरो सुरू करायला पाहिजे. उदाहरणार्थ आपण असं घेऊया की ज्या मुलाला शक्य आहे, अपवादानं असंही होऊ शकेल की तो म्हणेल की मी माझ्या आईसाठी किंवा माझ्या वडिलांसाठी मी माझ्या कामातून 4 महिने 6 महिने ब्रेक घेतो, मी शिकून घेतो सगळं नर्सिंगचं आणि मी सगळी सेवा शुश्रूषा करतो. असं अपवादानं जर उदाहरण घडलं तर ती चांगली गोष्ट आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण आज हे सगळ्यांना शक्य होईल का, बरोबर याचा विचार केला पाहिजे. विशेषतः आपल्याकडे माध्यमांच्या बाबतीत बऱ्याच वेळा काय होतंय की वृद्धाश्रमाबद्दल बऱ्याच वेळेला निगेटिव्ह, बाबा वृद्धाश्रमात नेऊन टाकलं हा शब्द वापरला जातो. तर म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीवर आपण जेव्हा प्रतिक्रिया देतो त्यावेळेला त्याच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन आपण तपासून पाहिला पाहिजे. आणि म्हणून मग जेव्हा महात्मा गांधींचंच एक वाक्य आहे की एखाद्या गोष्टीबद्दल मी जर 2 मतं व्यक्त केली असतील तर कालानुक्रमे माझं अलीकडचं मत ग्राह्य माना. मलाही सुरुवातीला असंच वाटलं की अरे मुलं बेजबाबदार आहेत, पण जेव्हा या मी प्रश्नाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा खरी परिस्थिती वेगळी आहे. आणि मग आपण जेव्हा भविष्यात याच्यावरती वेगवेगळे केअर सेंटर, हा मला सुचलेला माझ्यापुरता मार्ग आहे. प्रत्येक शहरामध्ये अशी केअर सेंटर आता सुरू व्हायला लागलेले आहेत, नर्सिंग ब्युरो सुरू व्हायला लागलेले आहेत. प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याची उत्तरही हळूहळू सुचत जातात. पण तो जो काळ असतो तर तो जास्तोपर्यंत अशा प्रतिक्रिया येत राहतात आणि आपण त्याकडं डोळसपणे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हे परत हेच यातून हे झालं की एखाद्या वृद्धाला घरी ठेवणं फक्त म्हणजे भलेही त्याचं कंडिशन, मेडिकल कंडिशन ठीक नसताना फक्त हे प्रेमाचं प्रतीक आहे असं होऊ शकत नाहीये. जेव्हा त्याला मेडिकल सेंटरमध्ये ऍडमिट केलं जातं किंवा दाखल केलं जातं तर ते खऱ्या अर्थानं प्रेमाचं स्वरूप आहे असं म्हणता येईल. कारण ते तुम्ही आपण पूर्ण विचार करून तेव्हा तिथं आपण ऍडमिट केलं असते जेणेकरून त्याची शारीरिक काळजी घेतली जाईल आणि तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून त्याला कंटिन्युअस कनेक्ट राहाल असं म्हणता येईल. आणि तुम्ही जसं म्हणताय की असं आता आपण जेव्हा मी गेली 10 वर्ष हे जे काम करतोय, साधारणतः 701 वृद्धांची आम्ही देखभाल सेवा शुश्रूषा केली असेल. तर हे करत असताना प्रत्येक वेळेला मी नेहमी येणाऱ्या नातेवाईकांना सांगतो की आमचं सेंटर हे वृद्धांसाठी नाहीच, म्हणजे केवळ वृद्धांसाठी नाहीच, ते अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे. बरोबर. म्हणजे हा विचार खूप महत्वाचा आहे. तुम्ही विचार करा, कुठल्याही मुलाला, मुलीला, सुनेला, नातेवाईकांना असा एखादा वृद्ध असा केअर सेंटर मध्ये ठेवताना आनंद वाटेल का? साहजिक आहे, दुःख वाटणार, शल्य असणार आहे त्याच्या मनामध्ये. म्हणजे मला असं अनेक वेळेला एखाद्या आजींना किंवा आजोबांना भरती केल्यानंतर मुली माझ्या समोर केबिन मध्ये बसून ढसाढसा रडलेल्या आहेत आणि ते शल्य हे आपल्या माणूसपणाचं लक्षण आहे. म्हणजे असं काय आणून
ठेवलाय आणि समाधानानं परत कोण गेले असं होत असं नाही. हा शल्यही वाटणार आहे, हा तेही आपण स्वीकारलं पाहिजे. हा कारण शेवटी कसं असतं की आपलं मन हा या द्वंद्वात नेहमी आपण अडकलेलो असतो. कुठलाही प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा हे करू का ते ते करू, करू हे दोन्ही प्रश्न येतात. त्यावेळेला आपण केवळ भावनिक होऊन चालत चालणार नाही. नाही. हा मग मानसिक संतुलन आपलं राखत, हम्म, असं नेहमी नसतं ना की चांगलं आणि वाईट. हो समाजात असे दोनच पर्याय नसतात, हा त्याच्यात मधला मध्यम एक मार्ग मार्ग असतो असतो. आणि तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणालो की हे सेंटर सुरू करत असताना हा माझ्या मनात सुरुवातीला वेगळा दृष्टिकोन होता, बरं, तसं माझ्याच बाबतीतलं उदाहरण सांगतो तुम्हाला. बरं, हे सेंटर मी माझ्या राहत्या घरामध्ये सुरू केलं, कारण ते कसं चालेल मला माहित नव्हतं. आणि मग कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची होती म्हणून आम्ही एका भाड्याच्या घरामध्ये राहायला गेलो आणि एक प्रयोग म्हणून वेगळा स्वतःच्या घरामध्ये एक 10 बेडची व्यवस्था केली. तर हे सुरू करत असताना माझं बालपण सगळं एका अशिक्षित शेतकरी कुटुंबामध्ये मी वाढलेलो आहे. माझे आई वडील शेतकरी हम्म, होते, हा अशिक्षित आहेत दोघंही. आणि आम्ही इकडं सांगलीमध्ये आल्यानंतर हम्म, त्यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी सुरू झाल्यानंतर आई वडिलांना जेव्हा सांगलीमध्ये आणलं, तेव्हा माझ्या वडिलांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी कडाडून विरोध केला. हो म्हणजे त्यांनाही पटतच नव्हतं. हा ते माळकरी आहेत, हम्म, पंढरीची त्यांची हम्म, वारी. आणि त्यांचं म्हणणं होतं की ही मुलामुलींची जबाबदारी आहे. बरोबर आहे. हे तू असलं तू पुण्या कशाला मुंबईला जातोयस आणि काहीतरी बघून बघून येतोयस येतोस. आणि हे तू काय सुरू करायला हो लागलेला हो आहेस. हो तर तेव्हा त्यांची समजूत काढण्यामध्ये माझी खूप एनर्जी किंवा गेली. असंही झालं असेल की तू हं. हे नातं तोडायला आणखीन मदत करायला लागलाय का हां, कोणी असं हां, हा त्यांचा तो दृष्टिकोन दृष्टिकोन होता. असेल. पण आता हम्म, त्यांचीच गंमत बघा, ज्या हम्म, वडिलांनी 10 वर्षापूर्वी हे सुरू करण्यासाठी विरोध केला, हम्म, काही दिवसानं बऱ्याच आजी-आजोबांची हम्म, त्यांची खूप छान नाळ जुळली. म्हणजे ते बरोबर. पंढरपूरला त्यांच्या वारीला जाऊन आले, हम्म, की एकादशी होऊन परत हम्म, आले, की हम्म. ते चिरमुरचे, बत्ताशे, पेढे तो प्रसाद आणून आजी-आजोबांना वाटतात. हा म्हणजे त्यांचं त्यांच्याशी नातं तयार झालंय. हा म्हणजे माझ्या वडिलांची अवस्था आता अशी आहे, हम्म, आपला मुलगा पुण्याईचं काम करतोय म्हणून माझ्याबद्दल त्यांना कौतुक हम्म, वाटते. पण जे नातेवाईक इथं आणून ठेवतायत, ते हा असं कसे काय ठेवतायत? हा असाही प्रश्न त्यांच्या प्रश्न राहतो. मनात आहे. हो हो बरोबर आहे. तर मूळ आता मी हा वडिलांचा हा किस्सा यासाठी विस्तारानं सांगतोय, की कोविड काळामध्ये हम्म, माझीच काकू हम्म, अंथरुणावर खिळून होती हम्म. आणि आम्ही शक्य तेवढा प्रयत्न घरी नर्सिंग करत करण्याचा होतो. केला. माझी आई तिची हम्म, हस्तेनं देखभाल आणि सेवा हम्म, शुश्रूषा करायची. हम्म, पण जेव्हा तिचं नैसर्गिक विधीवरचं भान हरवलं, हम्म, त्यावेळेला आमच्यासमोर कसोटीचा प्रसंग आला. कारण हम्म, हे सेंटर नवीनच मी सुरू केलेलं. हम्म. दिवसातले 10-12 तास मी, माझी पत्नी इथं सेंटरमध्ये. सेंटरमध्ये असायचो. हम्म, त्यावेळेला मी थोडं विचार करून निर्णय घेतला, की आपण हम्म, आपल्या काकूला सेंटरमध्ये शिफ्ट करूया. तिला हम्म, मूलबाळ नव्हतं. हम्म. मला तिनं मुलासारखं वाढवलेलं. वाढवलेलं. आणि मग तेव्हा वडिलांना समजावून सांगणे हा दुसरा आमच्या समोरचा प्रश्न होता. हम्म, पण त्यावेळेला माझ्या काकूनं समजूतदारपणे वडिलांना बोलवून घेतलं हम्म, आणि तिनं सांगितलं, की माझी तयारी आहे. हम्म, तो तिथे दिवसभर असतो आणि आपल्या घरामध्येच हे सेंटर सुरू केलेलं आहे. तर तेही आपलं घरच आहे. हम्म, मी तिथं जाऊन राहते. हम्म. आणि जवळ-जवळ एक 4-5 महिने ती संवेदनामध्ये होती ओके. आणि मग मी दिवसातून अनेक वेळा तिच्याजवळ जाऊन बसायचो. हम्म, तिच्याशी गप्पा मारायचो. काही वेळेला मी तिला भाताचं, नाचणीचं पेज माझ्या हातानं भरवायचो. तेव्हा मी भावूक व्हायचो. हम्म, मला वाटवायचं, की अरे हिनंही आपल्याला असंच लहानपणी हम्म. भरवलं असेल आपण तिला बरं. जसं, हो किंवा माझ्या नजरेत बघायची ती. हो तर तेव्हा माणूस म्हणून मी हळवा व्हायचो. हो भावना उचंबळून यायच्या. हो पण मला माहित होतं, की घरातल्यापेक्षा हा. हे इथं मी तिची जास्त काळजी घेऊ काळजी शकतो. घेऊ हो शकतोय. आणि त्याला वडिलांना केअरची मेडिकल केअरची जास्त हां. गरज आहे. आणि वडिलांना जरी तो निर्णय खटकलेला असला, हा तरी आम्ही हा कुटुंबानं मिळून, माझ्या हम्म, भावानी याच्यामध्ये साथ हम्म, दिली, हम्म, बहिणीनं साथ दिली. आणि हम्म, जेव्हा काकूचं निधन झालं, हम्म, तेव्हा तर खूप कोविडच्या त्या कालावधीमध्ये तिला कोविड म्हणजे कोरोना झाला नव्हता, पण निधन त्या काळात झालं. हम्म, त्यामुळं खूप लिमिटेशन होते. अंत्यसंस्कार, हम्म. रक्षा विसर्जन किंवा बरोबर. पुढचे जे सगळे विधी होते धार्मिक करताना, हम्म, मर्यादित लोकं सगळे बोलवायचो. तर एक डॉक्टर म्हणून चेहऱ्यावर तो मुखवटा घेऊन मी स्थितप्रज्ञपणे एक-एक निर्णय घेत होतो. घरी फार वेळ ठेवलो नाही. फार हम्म, लोकांना गर्दी जमू दिली नाही. हम्म, हम्म. वगैरे, वगैरे असं सगळं. तिथं कुठेही मी माझ्यातला जो तिचा मुलगा आहे, मुलगा हा तो तो बाहेर चेहऱ्यावर येऊ नाही. दिला नाही. कारण हा बाकी आजी-आजोबा आहेत, हो स्टाफ आहेत येस किंवा नातेवाईकांसमोरही मी एक डॉक्टर म्हणून वावरत होतो.
पण 13-14 दिवसानंतर हे सगळं झाल्यानंतर हम्म. एक दिवशी रात्री मला भरभरून असं ओक्साबोक्शी रडायला आलं एकटंच. मग मिसेसनं विचारलं, "अहो, काय झालं हो?" तर हम्म. तेव्हा तिला मी म्हणालो की मला काकूची आठवण यायला लागलेली आहे. हम्म. आता ती जी आठवण मला दाटून आली, सगळं माझं बालपण आठवलं. तिनं मला सांगलीमध्ये आणलं, या शहराची ओळख करून दिलं किंवा सेंटर सुरू करत असताना वडिलांची मध्यस्थी केली. अनेक आठवणी आहेत. म्हणजे मी लहानपणी तिच्याबरोबर यात्रेला जायचो. एकदा ज्योतिबाच्या यात्रेत हरवलो होतो आणि मग ते सापडल्यानंतर पोलिसांच्या मदतीनं तेव्हा मी तिला काय पाहिजे. कवटाळून जसं रडलो होतो, तसं मला ते रडण्याची मी तुलना केली. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की ह्या माझ्या रडण्यामध्ये काय आहे? काकूच्या विरहाचं दुःख आहे. हम्म. तसंच हेही खरं आहे, की सेंटरमध्ये आपल्याला ठेवावं लागलं हम्म. काही काळ. याचं शल्यही आहे. हम्म. पण शल्य जेव्हा मला वाटलं, तेव्हा मला असं वाटलं नाही, की अरे, अरे आपल्याला शल्य बाळगून चालणार नाही. मी कुणी वेगळा नाही. माणूसच माझ्या आहे. सेंटरमध्ये जे आजी-आजोबा हो. येतायत, त्यांची मुलं आणि माझ्यामध्ये हम्म. माणूस म्हणून आम्ही सारखेच आहोत. बरोबर आहे. आणि हे शल्य स्वीकारणं म्हणजे माझ्या सेंटरमध्ये जे आजी-आजोबा भरती आहेत, त्यांच्या मुला-मुलींचं शल्य सजगपणे मी जाणू शकेन. शकतो. त्यांच्या भावना मला समजू अधिक शकतो. सजगतेनं कळतील, की अरे हो. त्यांना काय वाटत असेल. बरोबर. त्यामुळं मुळात मला असं वाटतं, की ह्या विषयाकडे बघताना हम्म. चूक किंवा बरोबर असं असं नव्हतं. बघून नाही नाही चालणार. हा. आपण माणूस आहे. हा. सगळ्या प्रकारच्या भावना आपल्याकडं येणार आहेत. हा. विवेकनिष्ठ दृष्टिकोन बाळगून बाळगून. शांतपणे आपण मानसिक संतुलन राखत हम्म. अशा प्रश्नांना सामोरे जायला पाहिजे, असं मला वाटतं. सर, म्हणजे आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, म्हणजे बिईंग अ मेडिको पर्सन, तुम्ही डॉक्टर असून तुम्ही याला जास्त ऍग्री कराल, की लहान मुलं असू देत किंवा वयोवृद्ध असू देत, यांना सगळ्यात पहिला गरज असते ती म्हणजे प्रेमाची, आपल्या माणसांची, त्यांच्या सहवासाची. आता हे जसे मेडिकल सेंटर आहेत संवेदनासारखे, यातून शारीरिक उपचार तर होतील त्यांच्यावर. समजा जे पण वयोवृद्ध आहेत, त्यांना जे पण आजार आहेत, त्यांचा शारीरिक उपचार होतील, पण ते कुटुंबापासून दूर गेल्यानंतर मानसिक काही व्याधी होणार नाहीत. म्हणजे असं होत नाही का की आपण एखादा प्रश्न सोडवायला चाललोय आणि त्यातून दुसरा प्रश्न निर्माण होतोय? नाही, आता मुळात हे जे तुम्ही म्हणाला, की त्या लोकांना जेव्हा या वयामध्ये प्रेमाची गरज असते जास्त, हा. तर जेव्हा मी हे सेंटर सुरू केलं, हम्म. तेव्हा त्याचं घोषवाक्य जे आहे ते अब्राहम एसेलचं एक कोटेशन आहे. ते आम्ही ब्रीदवाक्य म्हणून घेतलं, की मी तरुण होतो तेव्हा मला ज्ञानी आणि हुशार लोकांचं खूप कौतुक वाटायचं. हम्म. आता मी वृद्ध झालो आहे आणि मला प्रेमळ लोकांचं कौतुक वाटत आहे. तर आता अब्राहम एसेलनं असं नक्की का म्हणलं असेल, तर जगाला जर आपली प्रगती साधायची असेल तर केवळ ज्ञानविज्ञानावर विसंबून राहून चालणार नाही. प्रेम हे सर्वाधिक महत्वाचे मानवी मूल्य आहे. हम्म. पण याची जाणीव आपल्याला वृद्धाप्य काळामध्ये अधिक होते. त्यामुळं तुम्ही म्हणताय तसं वृद्धांना प्रेमाची खूप गरज असते सांभाळताना. हा. प्रेम सर्वाधिक महत्वाचं मानवी मूल्य आहे. तर सेंटर सुरू करत असताना हा बेस, ही जाणीव ठेवूनच आम्ही हे केंद्र सुरू केलं. म्हणून मग प्रेम, विश्वास, सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत हे केंद्र चालवायचं. आणि मग त्या दृष्टीनं जो स्टाफ आम्ही घेतला, जो कर्मचारी वर्ग आमच्याकडे आहे, तर त्या दृष्टीनं त्या लोकांनाही आम्ही तसंच तयार केलं, की संवेदनाला आम्ही नेमकं काय म्हणतो, हे काय आहे, तर घर आणि हॉस्पिटल या दोनच्या मधला थांबा आहे. म्हणजे आजारी व्यक्तीला लवकर बरं वाटावं यासाठी हातभार लावणे आणि वृद्धांना आपलं म्हातारपण सुसह्य व्हावं यासाठी आम्ही सगळे संवेदनामध्ये प्रयत्न करतोय. संवेदनामध्ये आम्ही उपचार करतोय का, तर उपचार नाही करत. उपचार करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची शुश्रूषा जी करावी लागते, ती शुश्रूषा आम्ही संवेदनामध्ये करतोय. देखभाल आणि शुश्रूषा. आणि देखभाल आणि शुश्रूषा ही जी गोष्ट आहे ही प्रेमानं करण्याची गोष्ट आहे, आस्थेनं करण्याची गोष्ट आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही आमच्या स्टाफला प्रयत्नपूर्वक तयार केलेला आहे. म्हणजे संवेदनामध्ये काम करणाऱ्या आमच्याकडे आता 33 महिला आहेत. आणि मग हे जे वृद्ध आहेत ते आईच्या मायेची जी कणव आहे ते त्या परिचारिकेच्या नजरेत शोधत असतात, किंवा स्पर्शाची भाषा
हो. ही खूप महत्वाची असते, आश्वासक स्पर्श. हा, तर मग हे आता माझ्याकडे एक मिरजेच्या आजी ऍडमिट होत्या आणि त्यांचा मुलगा कर्नल होता आणि त्यानं मिरज मिशन हॉस्पिटलचं व्यवस्थापन काही वर्ष पाहिलेलं आणि त्यांना डिमेन्शिया झाल्यामुळं आजींना आमच्याकडे भरती करावं लागलं होतं. 2-2.5 वर्ष होत्या. तर ते भेटायला यायचे वारंवार. आमची छान मैत्री झाली. तर तेव्हा मला ते एकदा असंच विचारलं, की "डॉक्टर, तुम्हाला लिहायची आवड आहे, सामाजिक जाणीव वगैरे, वगैरे. मी समजू शकतो. हं. पण तुम्ही या तुमच्या कर्मचाऱ्यांना, कसं होतं? स्टाफला कसं तयार केलंय? हं, मला त्यांच्या कपाळावर आजपर्यंत कधी अटी दिसली नाही. हं. तर हे तुम्ही कसं तयार केलेलं आहे?" तेव्हा मी सुरुवातीला थोडा बुचकळ्यात पडलो, की नेमकं काय बाबा त्यांना काय विचारायचं आहे किंवा काय या प्रश्नाचं उत्तर द्यावं? तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ जर आपल्यावर आली, हं, तर इतरांनी आपल्याशी कसं वागावं असं आपल्याला वाटेल, हं. तसं तुम्ही यांच्याशी वागा. हं. असं इनडायरेक्टली आम्ही हां, स्टाफला सांगितलेलं आहे. हां, आम्ही आमच्या मनाची तयारी केलेली आहे. हां. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही संवेदनामध्ये मी रोज सकाळी माझ्या राउंडची सुरुवात प्रार्थनेनं करतो. आणि बरं. त्यावेळेला प्रार्थना म्हणतो, की "अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् देहांते तव सायुज्यम देही मे पार्वतीपते." म्हणजे हे ईश्वरा, अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ आमच्याजवळ येऊ देऊ नकोस, आमच्यावर येऊ देऊ नकोस. हं. किंवा मला लाभणारा मृत्यू हा विनासायास असू दे. अंतिम समयी तुझं स्मरण आम्हाला होऊ दे वगैरे, वगैरे. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं. पण सुदैवानं सगळ्यांना असं मिळत नाही, नाही होत नाही. लागत हो. भाग्य. बऱ्याच जणांना अंथरुणावर खिळून राहावं लागतं. आणि मग अंथरुणावर खिळून राहायची वेळ आल्यानंतर त्यांच्याशी आपण प्रेमानं वागायला पाहिजे. हे जे आहे, आमची दर महिन्याला समजा मीटिंग असते. हं, तर हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण जेव्हा ॲडमिट असतो तेव्हा 8 दिवस, 10 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवसासाठी असतो. हं, आमच्याकडं एखादी आजी किंवा आजोबा भरती असते, हं. ते 6 महिन्यापासून वर्षापर्यंत, 2.5 वर्षापर्यंत सर्वात जास्त एक आजी आमच्याकडं 7 वर्ष भरती होती. अरे! तर त्या घरच्यांच्या इतकेच आमच्या स्टाफचे आणि आमच्याशी त्यांचे नाते नात्याचे संबंध संबंध तयार झाले. बंद तयार होतात. त्यामुळं हे जे आमचा स्टाफ आहे, तो साहजिकच त्यांच्याशी प्रेमानं, आस्थेनं वागायला लागतो. आणि मगाशी मी जसं म्हणालो, तसं नातेवाईकी अपवाद वेगवेगळे असतील. आता ज्यांचे पुण्या, मुंबईमध्ये आहेत, ते वरचेवर येऊ येऊ शकत नाहीत. शकत नाही. पण मोस्टली आम्ही असं करू देत नाही, की डंपिंग स्टेशन आणून ठेवले हां, आणि भेटायलाच कोण आला नाही. आम्ही नर्सिंगची काळजी घेतो. हां. नातं तुम्ही जपा. तर नातेवाईकांच्याकडून प्रेम त्यांना जास्तीत जास्त लाभावा यासाठी प्रयत्न करणं. आम्ही आस्थेनं आणि प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणं, हं, सगळ्यांचे वाढदिवस साजरे करणं, हं, सगळे सण आम्ही उत्साहानं साजरे हं, करतो. हं, गुढीपाडवा असू दे, दिवाळी असू दे. सांगलीमध्ये कुणी सेलिब्रिटी वगैरे आले, तर त्यांना मुद्दाम निमंत्रित करून त्यांना भेटायला बोलवतो. हं, म्हणजे त्या वृद्धांचा आमच्या सोबतचा जो काळ आहे, तो कसा आनंदी जाईल. म्हणजे हं. तुम्हाला म्हणजे तुम्हाला गंमत सांगतोय, की आम्ही 14 फेब्रुवारी जो व्हॅलेंटाईन डे आहे, तर त्या दिवशी काही शाळेतल्या मुलांना बोलवतो आणि आजी-आजोबांना गुलाबाचं फूल द्यायला होतं सगळ्यांना भेट. हं, तर एका शाळेमधल्या मुख्याध्यापकीला थोडं खटकलं, हे काय आहे नवीनच फॅड वगैरे असं. हं, पण संचालकांनी सांगितल्यामुळं हं. करावं लागलं. तिला करावं लागलं. ती शाळेची बस, स्कूल बस घेऊन आली आणि मग मुलं सर्व आजी-आजोबांना भेटली. त्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यांना असं वाटलं, की एक अर्ध्या तासात व्हिजिट करून आपण यांना मुलांना परत घेऊन जावं. हं. पण जेव्हा ती मुलं त्या आजी-आजोबांच्या बरोबर रमली, आस्थेनं विचारपूस करू लागली, तर काही मुलींचे डोळे पाणावले होते. छोटी मुलं होती, बरोबर. 5वी-6वी ची. तर हे जे प्रेमाचं नातं आहे, हं, तर अशा अनेक पद्धतीनं आपण हे जे महत्त्वाचं मानवी मूल्य आहे प्रेम, याचं जतन करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करायला पाहिजे. हं, म्हणजे मगाशी तुम्हीच जेव्हा मला बोलताना म्हणाला, की एखाद्या वृद्धाची शुश्रूषेअभावी घरी आबाळ होत असेल हं, आणि लोक काय म्हणतील म्हणून हं, तसंच आपण जर त्याला घरी ठेवलं, तर मग हे हे काय प्रेमाचा भाग झाला का? हं.
म्हणजे प्रेमाचा अर्थ त्या वृद्धाला क्वांटिटी आणि क्वालिटी जी काही पुढच्या आयुष्याची जी आहे अंथरुणावर किडल्यावर हम्म, ती कशी चांगली लाभेल या दृष्टीनं प्रयत्न करणं समाजानं, नातेवाईकानं, आमच्यासारख्या संस्थांनी म्हणजे खरं प्रेम आहे. हम्म, लोक काय म्हणतील हा गिल्ट मनात बाळगून त्यांची आबाळ होण्यापेक्षा त्यांची चांगली देखभाल आणि सेवा शुश्रूषा करणं हे खरं प्रेम आहे. असा दृष्टिकोन जर आपण बघितला तर असं होणार नाही आपल्याला. तर तुम्ही जो दुसरा प्रश्न मला विचारला की तिथं ठेवल्यामुळं हा, त्यांना काही मानसिक समस्या, आजार हम्म, वगैरे वगैरे होतात का? मुळात मी जेव्हा वृद्धाश्रमामध्ये जायचो हम्म, तेव्हा मला असंच वाटायचं की इथं भरती केल्यामुळं हम्म, या लोकांना हे अँझायटी, डिप्रेशन, नैराश्य आले का वगैरे वगैरे वगैरे. तर त्याचा दुसरा कंगोरा असा असतो की संवेदनामध्ये भरती करावं लागणं म्हणजे त्या नातेवाईकांचा नाईलाज झालेला असतो. हम्म, मग मुळातच त्यांना डिप्रेशन, अँझायटी, अल्झायमर, डिमेन्शिया असे आजार सुरू झालेले असतात आणि म्हणून अशा सेंटरची मदत घ्यावी लागलेली असते. हम्म. प्रथमदर्शनी नव्या माणसाला असं वाटतं की तिथं तिथे गेल्यानंतर हे गेल्यामुळं सुरू झाले का? तर काही वृद्ध हे मानसिकदृष्ट्या आजारी असतात म्हणून अशा सेंटरची मदत घेतली जाते. हा झाला एक भाग. आता काही वृद्धांना दुःख होईल का? साहजिक आहे, नक्की होणार. दुःख होणार ना, आपल्या घरात हो. राहायला मिळत नाही याचं दुःख काही वृद्धांना होणार. हम्म, याच्यामध्येही गमतीचा भाग असा आहे की आमच्याकडे भरती असणाऱ्यामध्ये 60 ते 70% महिला आहेत बर, आणि 30 ते 40% पुरुष आहेत. अच्छा, तर त्यामध्ये आनंदानं राहण्याचं प्रमाण स्त्रियांचं अधिक आहे. कारण स्त्रिया ॲडजस्ट जास्त करतात हम्म, सर्व परिस्थितीला. पुरुषांचा आत्मसन्मान लवकर दुखावला जातो. त्यामुळं पुरुष अशा सेंटरमध्ये कमी काळ राहतात आणि आनंदानं राहत नाहीत. पण माझा अनुभव असा आहे की अ, त्यांना आत्मसन्मानाची वागणूक मिळते. हम्म, घरी आपल्यामुळं आपल्या सुनेवरती, मुलावरती बाबा वेळ द्यावा लागतोय. शिशू, डायपर बदलणं, स्पंजिंग करणं, हे आपल्या सुनेनं, मुलीनं, मुलानं करताना त्या वृद्धांनाही दुःख होतं ना. आपण हम्म. ओझं झालोय ओझं झालं. असं वाटतं. अशा सेंटरमध्ये जेव्हा भरती केलं जातं, तेव्हा आम्ही जेव्हा ना नफा ना तोटा असं म्हणतो किंवा कुठल्याही सेंटरमध्ये फी आकारली जाते. त्यामुळं तो हक्कानं त्या सिस्टरना, मावशींना सांगू शकतो, मला हे हवं आहे, माझं डायपर बदल. त्यावेळेला त्या वृद्धाचा आत्मसन्मान जोपासला जातो. ही एक दुसरी बाजू आहे. त्यामुळं म्हणजे मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. माझ्याकडं 3.5 वर्ष अंथरुणावर खिळलेल्या एक आजी होत्या. ज्यांच्या पायाचं अॅम्प्युटेशन करावं लागलं वगैरे, वगैरे. तर खूप हसऱ्या आणि आनंदी आजी होत्या. त्यांनी संवेदनासाठी अगदी प्रवक्त्या म्हणून काम केलं. खूप छान प्रेझेंट करायच्या संवेदनाला. मी इथं आल्यानंतर कशी आनंदी राहिले. मुलगा त्यांचा तरुण असतानाच गेलेला आणि भाऊ वयस्कर होता. त्यामुळं आल्या तेव्हा डायबिटीस होता, अॅम्प्युटेशन केलं आणि सगळं झाल्यानंतर अॅम्प्युटेशन केल्यानंतरही त्या वाचल्या. त्या नेहमी मला म्हणायच्या, की आता म्हणजे त्याच्या बोलावण्याची वाट बघते, माझं सगळं जगून झालंय वगैरे, वगैरे. हम्म, आणि त्या आजी जेव्हा गेल्या, त्यावेळेला मी मगाशी म्हटलं तसं आमचे इथून कुटुंबासारखं नातं नातं तयार नातं. झालेलं असते. तेव्हा आम्ही श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मी त्या घाटावरती उपस्थित होतो. आणि तेव्हा त्यांचा भाऊ सहज बोलून गेला, हम्म, की ही जे 78 वर्षाचं आयुष्य जगली, त्यातला 3.5 वर्ष तुमच्याकडे होती, तर तो तिच्या आयुष्यातला सर्वाधिक आनंदाचा काळ आहे. तर मी ऐकून अवाक झालो. तर ते असं का म्हणाले? तर ती 3.5 वर्ष ती केवळ त्यांच्यासाठी जगली. हा, जे याच्या आधी स्वतःसाठी. ती कुटुंबासाठी जगली, नवऱ्यासाठी जगली, हम्म, आई-वडिलांसाठी जगली, मुलांसाठी जगली. हम्म, 3.5 वर्ष त्या तिथे राहिल्या, हम्म, तेव्हा त्या इतक्या आनंदी असायच्या, विणकाम करायच्या. म्हणजे मकरंद अनासपुरे सेलिब्रिटी जेव्हा आले, त्यांच्या मुलानं मकरंद अनासपुरेंच्या घराची पूजा केलेली. त्यामुळे त्यांची ओळख होती आणि हम्म, आजींच्या शिफारशीमुळं मकरंद अनासपुरेंनी संवेदनाला भेट दिली. तेव्हा त्यांनी छान विणलेला एक रुमाल त्यांना भेट दिला. अक्षर मोत्यासारखं होतं. खूप सुंदर आवाज होता. त्या खूप छान गायच्या. तर
हे त्या आजींच्या भावाचं जे वाक्य होतं हम्म. त्या सर्वाधिक आनंदानं संवेदनामध्ये राहिल्या. हा दुसराही अनुभव माझ्यासाठी तितकाच मला समृद्ध करणार आहे. हे खरं आहे की काही वृद्धांचा वाईट वाटतं की आपण इतकी वर्ष आपल्या मुलाबाळांसाठी केलं आणि ही आपल्यावर वेळ आली, दुःखी होणार. म्हणजे समाजामध्ये किंवा आपण माणूस म्हणून दुःख आणि आनंद ह्या दोन्ही भावना आहेत. जसं एखादा वृद्ध घरी अंथरुणावर खिळून राहायची वेळ आल्यावर, एखादा गंभीर आजाराचं निदान झाल्यावर दुःखी होतो, तर ती माणूस म्हणून होणारी भावना आहे प्रथमदर्शनी. त्यामुळं सुखदुःख आनंद घरीही असणार आहेत, सुखदुःख आनंदही अशा सेंटरमध्येही असणार आहेत. आपण त्याकडं कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि याला वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही जसे बोलला तसे की त्यांचं कौटुंबिक आरोग्य टिकवण्यासाठी फॅमिली लोक एकत्र असतील, त्यांच्या सोबत असतील, तर तो एक त्यांना आधार मिळतो. तुमच्यासारख्या संस्थांमध्ये काम करणारे लोक आहेत, तर त्यांच्याशी जे नातं बनतं त्यातून एक त्यांचं आरोग्य टिकलं जातं. आणि अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू त्यांना एक सामाजिक आरोग्य पण त्यांचं प्रगल्भ होऊ शकतं. हो हो हो. म्हणजे अनेक आता आमचं भारतीय विद्यापीठाचं जे फिजिओथेरपी कॉलेज आहे त्यांच्याशी टायअप आहे. आठवड्यातून 2 वेळा फिजिओथेरपीच्या मुली येतात आणि आजी आजोबांचे व्यायाम घेतात. किंवा आम्ही काउन्सिलरना बोलवतो किंवा आजी आजोबांसाठी आनंदाने राहून भजनाचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम ठेवतो, गाण्यांचे कार्यक्रम ठेवतो. म्हणजे कुटुंबापासून जरी वेगळे झाले असले तरी त्यांना बाकी अनेक लोकांशी ते कनेक्ट होत राहतात किंवा होत राहतं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यातून होत राहतात. किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या म्हणजे ह्या सेंटरमध्ये काम करताना माझ्या असं लक्षात आलं की शास्त्रज्ञांनी आता सिद्ध केलेलं आहे की समाधान अनुभवण्याची क्षमता ही लहानपणामध्ये असते आणि वृद्धापकाळामध्ये असते. म्हणजे तो उलटा कर्व आहे. लहानपणी आपण आनंदी आणि समाधानी असतो आणि वृद्धापकाळामध्ये आपण आनंदी आणि समाधानी असतो. आणि प्रौढावस्थेमध्ये मधला जो वेळ आहे तो करिअर आणि अनेक कारणामुळे आपण धावत असतो. त्यामुळं असं होत नाही की अशा सेंटरमध्ये आणून ठेवलं म्हणजे तिथले लोक आनंदी नसतील. म्हणजे तुम्हाला अगदी याच्याबद्दल जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ जे आहेत बिल ड्युरॉन, त्यांचं एक ऑन द मिनिंग ऑफ लाईफ नावाचं पुस्तक आहे. त्यामधला एक किस्सा सांगतो. तर त्यामध्ये ONC मिडलटन नावाचा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैद्याचं एक पत्र आहे आणि त्यामधला सारांश असा आहे की समाधानी जगणं किंवा आनंदी जगणं हे पैसा, भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, जात, धर्म यावर अवलंबून नाही, तुमच्या मानसिक संतुलनावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की तुरुंगातले कैदी हे सदानकदा दुःखी असतील. असं होतं का? तुरुंगात अटक झाली, तुरुंगात गेल्यानंतर काही काळ दुःखी राहतील, पण नंतर तिथलंही त्यांचं जीवन जेव्हा सुरू होतं तेव्हा तिथं ते काही काळ आनंदही राहतात ना. म्हणजे तुरुंगातले कैदी जसं सदानकदा दुःखी नसतात, नंतर ही स्वाभाविक भावना आहे. त्यामुळे दुःख आणि नंतर माणूस दुःखानंतर सुख, आनंद, म्हणजे हे सगळं कशावर अवलंबून आहे? संवेदनासारख्या सेंटरमध्ये भरती होणं असू दे, घरी अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ असू दे, त्या माणसाचं मानसिक संतुलन कसं आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता हे जे बोनस आयुष्य वाढलेलं आहे, वयोमान वाढल्यामुळं, त्यावेळेला आपण समाज म्हणून तो किती समाधानी आयुष्य जगला हे खूप महत्वाचं आहे. त्यावर आनंदानं किंवा समाधानानं पुढचं आयुष्य जगणं हे ठरतं. त्यामुळे केवळ संवेदनामध्ये भरती केलं म्हणूनच मानसिकदृष्ट्या तो खूप खचला असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. अपवाद दोन्ही गोष्टी होणार आहेत. काही जण मानसिकदृष्ट्या खचणार आहेत, काही जण खूप आनंदानं राहणार आहेत. अशा दोन्ही गोष्टी होणार आहेत. सर, काही वेळा म्हणजे असं होतं की समजा एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नाही आहे, म्हणजे ना आर्थिक परिस्थिती आहे किंवा तेवढे त्याच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, ना घरी तेवढी माणसं आहेत किंवा वेळ नाही आहे, म्हणजे कोणत्याही कारणामुळे. आणि समजा अशा घरातील एखादी वृद्ध व्यक्ती आजारी असेल आणि खूप जास्त आजारी असेल कदाचित, आणि तेव्हा त्यांना उपचार पुढे कंटिन्यू करावेत किंवा थांबवावेत,
मग समजा थांबवलं तर ते अमानवीय ठरू शकतं आणि केल्यानंतर किंवा कंटिन्यू केल्यानंतर कदाचित काही रिझल्ट येणार नाहीत अशी गोष्ट असू शकते. मग याच्यावेळी काय नेमकं निर्णय म्हणजे कसं घेतलं पाहिजे, किंवा मग हे अमानवीय ठरू शकतं की केव्हा व्यावहारिक राहिलं पाहिजे, काय करायला पाहिजे? सर्वात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उपचार, चिकित्सा आणि देखभाल आणि शुश्रूषा ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. उपचार आपण हॉस्पिटलमध्ये भरती करतो आणि किंवा एखादी सर्जरी होते तेव्हा प्री ऑपरेटिव्ह, सर्जरी, पोस्ट ऑपरेटिव्ह असे भाग असतात. समजा एखादं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि मग हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर जेव्हा तो काही दिवस त्याला बेड रेस्ट घ्यायला सांगितली जाते, महिना, 1.5 महिना, त्या सर्जरीनुसार, त्यावेळेला त्याची जी देखभाल आणि शुश्रूषा केली जाते, तर ती शुश्रूषा करणं हा वेगळा भाग होतो. तर हा दृष्टिकोन आधी आपण स्पष्ट केला पाहिजे. आपण आज जी चर्चा करतोय ती शुश्रूषा आणि देखभाल याबद्दलची. उपचाराच्या बाबतीत तुम्ही जसं म्हणाला तसं सर्व वर्गांसाठी सर्व पद्धतीची हॉस्पिटल उपलब्ध आहेत. म्हणजे मल्टीस्पेशालिटी असू दे, आणि आज शासनाच्याही अनेक योजना आहेत किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहेत. त्यामुळं जोपर्यंत नातेवाईकांना उपचार त्यांच्या आजी किंवा आजोबा किंवा जो कोणी रुग्ण असेल त्याला तिथं मिळतात, त्यानं ते करावेत. उपचार संपल्यानंतर आता ज्या वेळेला त्या हॉस्पिटलमधून त्यांना तुम्ही घरी घेऊन जा असं सांगितलं जातं की आता ठीक आहे, उपचारांना हा रुग्ण प्रतिसाद देत नाही, तुम्ही देखभाल आणि सेवा शुश्रूषा करत राहा. अशा देखभाल आणि सेवा शुश्रूषेची जी गोष्ट असते त्याविषयी आपण चर्चा करतोय आणि मग ती जबाबदारी आम्ही घेतोय किंवा आपण, ते एक वेगळा प्रश्न आहे. उपचाराच्या बाबतीत तुम्ही जेव्हा म्हणताय तेव्हा त्याचे मेडिकल लिगली सगळे नियम सगळे वेगळे आहेत. बाबा कधीपर्यंत उपचार सुरू ठेवायचे, व्हेंटिलेटर लावण्याबद्दल, व्हेंटिलेटर काढण्याबद्दल, ते मेडिकल लिगल वेगवेगळे रूल आहेत. आता जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमधून डॉक्टर सांगतात की आता उपचारांना हे प्रतिसाद देत नाहीत, तुम्ही घरी घेऊन जा, त्यावेळेला देखभाल शुश्रूषा कशी केली पाहिजे हा प्रश्न आहे. म्हणून अशा सेंटरमध्ये जेव्हा आम्ही आजी आजोबांना भरती करून घेतो तेव्हा त्यांना स्पष्ट कल्पना देतो की हे रुग्णालय नाही, हे शुश्रूषा सेंटर आहे. मग त्यांना सुरू असणारे उपचार किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये भरती होते त्याची सगळी डॉक्युमेंट घेतो, फॉर्म भरून घेतो, त्यांच्या कन्सेंट घेतो, काय उपचार सुरू आहेत, आणि मग तिथून पुढं त्यांचं जे आयुष्य आहे, जी क्वांटिटी आहे, ती क्वालिटी कशी वाढेल, क्वालिटी कशी चांगली राखली जाईल, या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. तर त्यामुळं हा गैरसमज आपण सगळ्यात पहिल्यांदा मनातून काढला पाहिजे की अशा सेंटरमध्ये नेऊन भरती केलं म्हणजे उपचार न करता मरणाची वाट बघत तिथं नेऊन ठेवलं असं नाही होत. त्यामुळे आम्ही ती दक्षता घेतो की बाबा जोपर्यंत त्या वृद्धाला, त्या रुग्णाला उपचारांची गरज आहे तिथपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये जरूर त्याच्यावर उपचार करा. पण आजकाल बऱ्याच वेळा आता लोकांच्याही लक्षात येत असतं की बाबा आता कुठं थांबायचं आणि याच्या पुढचा जो मुद्दा आहे आता हे कसं ठरवायचं, जे उपचार कुठं थांबवायचे हे कसं ठरवायचं, हा एक नातेवाईकांच्या मनामध्ये खूप द्वंद्व असतं. जे व्हेंटिलेटरवरचा पेशंट ज्या वेळेला व्हेंटिलेटर काढा किंवा नातेवाईकांची कन्सेंट घेतली जाते त्याचंही शल्य मनामध्ये राहू शकतं. तर आता याच्यासाठीचा जो महत्वाचा मुद्दा आहे जो मला पुढे सांगायचा आहे की हल्ली इच्छापत्र हे याची एक चळवळ हल्ली आता खूप सुरू झाली. त्या रुग्णानंच आधी सांगून ठेवायचं की माझ्यावर कुठंपर्यंत उपचार करा आणि कुठं थांबा. हे जर आपण व्यवस्थित असताना आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं किंवा लिहून ठेवलं तर त्या नातेवाईकांना निर्णय घेणं सोपं जाते. त्यामुळे उपचार ही गोष्ट वेगळी आहे आणि कुठल्याही वर्गातला असं होत नाही की आपल्याकडे बाबा पैसे नाहीत म्हणून उपचार थांबवले असं नाही होत. कारण सिव्हिल हॉस्पिटल आहे, सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यामुळं आपण आपल्या जिवलगांच्या वरती जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत जरूर उपचार करायला हवेत. तशा सोयी उपलब्ध आहेत
आणि देखभाल आणि शुश्रूषा ही उपचार करण्याचं थांबवल्यानंतरचा भाग आहे. तर त्याविषयी आपण आज लोकांशी चर्चा करूया असं मला वाटतं. तर तुम्ही आता म्हटलात की वैद्यकीय इच्छापत्र, हां. हे नेमकं काय असते आणि मग ते कधी करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे? कुठलाही सजग माणूस, हं. कुठलाही सजग माणूस जो आहे की सज्ञान माणूस, तो करू शकतो. म्हणजे आता तुम्हाला मी एक अनुभव सांगतो की जेव्हा एखादी आमच्याकडं साधारणतः एक डेथ झाल्यानंतर आम्ही डॉक्टर डिक्लेअर करत असताना हां. नातेवाईकांना सॉरी म्हणून आमच्या बोलण्याची सुरुवात करतो. कारण तुम्हालाही डॉक्टर आहेत, आपले काही संकेत ठरलेले आहेत की बाबा बरं. त्या नातेवाईकांची कसं कसं? बोलायचं वगैरे. कारण आपण खूप कोरडे व्यवहारी होऊनही चालत नाही आणि खूप भावनिक होऊनही चालत नाही, तो मृत्यू डिक्लेअर करत असताना. तर याविषयीचं एक भारतीय हॉस्पिटलमध्ये एक 2-3 वर्षापूर्वी सेमिनार होतं. मृत्यू कसा डिक्लेअर करायचा. तर मी कुतूहलानं त्या सेमिनारला गेलेलो. तर तिथं एक प्रयोग म्हणून अमेरिकेचे एक वक्ते आलेले आणि त्यांनी आम्हाला एक प्रयोग म्हणून अ, आम्हा सर्वांना मेडिटेशनमध्ये जसं आपण बसतो तसं बसायला सांगितलं आणि आम्हाला तुम्हा सर्वांचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्हा सर्वांची श्रद्धांजली सभा सुरू आहे आणि तुम्ही कल्पना करा की श्रद्धांजली सभेला तुमचा कुठला फोटो निवडलेला आहे, कोण कोण लोक आलेले आहेत, कुणाला किती दुःख झालेलं आहे, कोण घाईघाईत आहे वगैरे वगैरे असं त्यांनी अनेक सूचना दिल्या आणि त्यानंतर मग थोड्या वेळानं त्यांनी अनुभव विचारले की तुम्हाला हं. कसं वाटलं. हं. तर एक तरुण डॉक्टर जी नुकतीच डॉक्टर झालेली लेडी होती, हं. तर ती अगदी मुसमसून रुमाल घेऊन रडत होती. ती म्हणाली की मी माझ्या मृत्यूची कल्पनाच करू शकत नाही असं अकस्मात येण्याची. हं. एक तरुण डॉक्टर होता, ते मला म्हणजे म्हणाले की मला येणारा मृत्यू हा तडकाफडकी असावा, मला त्याची कल्पना नसावी, मला सहज मृत्यू यावा. एक वयस्कर डॉक्टर असं म्हणाले की मृत्यू येण्यापूर्वी काही काळ मला त्याची चाहूल लागावी, म्हणजे मी सर्व नातेवाईकांना भेटेन, सर्वांचा निरोप घेईन वगैरे. त्यावेळेला मी असा विचार केला की मी सुरुवातीला माझ्या मृत्यूची कल्पना करताना सुरुवातीला साहजिकच व्याकुळ झालो होतो. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी माझा इथून पुढचं जे आयुष्य आहे, बसणं, उठणं, बोलणं, जगणं, हे या निमित्तानं सजगपणे, हं. सावधपणे प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करेन. करेन. तर प्रत्येक वेळेला आपण मृत्यूकडं बघताना एक तो त्याला असं दुःखद गोष्ट म्हणून बघतो. तर तो जो अवेअरनेस आहे, तो जर आपल्याला आला सगळ्यांना, हं. तर मग हे जे तुम्हाला मी म्हटलं, की इच्छापत्र हं. करणं वगैरे, हल्ली इच्छापत्र असं काय कुठलं जे असेल किंवा मृत्यूपत्र, हे याचा विषय काढणं म्हणजे ते काय त्याला आपण अपशकुन वगैरे अशा पद्धतीने हो. बघतो. अरे, तू असलं आत्ताच कशाला काय बोलायला लागलायस वगैरे. त्यामुळे कुठलाही सज्ञान भारतीय नागरिक हं. आपल्याला काय उपचार मिळावेत हं. किंवा अवयवदानाची सध्या जी चळवळ सुरू आहे, तो लिहून ठेवू शकतो ना. माझा अपघात झाला, तर माझ्या बाबतीत काय काय करावं, ह्या जर गोष्टी जर आपण केल्या, आता याच्यामधलं कायदेशीर ज्ञान मला तितकं नाही, मी त्या क्षेत्रामध्ये चळवळीच्या काम करत नाही, पण त्या जर केल्या, तर आपण आज ज्या विषयावर चर्चा करतोय, लोक काय म्हणतील किंवा शल्य जे पुढच्या नातेवाईकांना वाटतं, हं. तर हे असं जर लिहून ठेवलेलं असेल, तर ते शल्य कमी होतं. उपचाराबाबत निर्णय घेण्याबद्दल हं. किंवा माझी शुश्रूषा कशी कशी व्हावी. व्हावी? हां, डिमेन्शिया अल्झायमरमधल्या पेशंटमध्ये नाकात नळी जेव्हा आरटी टाकतो, हं. तेव्हा ती टाकायची का नाही? हं. प्रश्न पडतो ना नातेवाईकांना. हं. कारण पहिल्यांदा एखादा रुग्ण सीरियस होतो, तेव्हा तो धक्का असतो, म्हणजे आजारी पडतो तेव्हा. पण काही दिवसानंतर आपण माणूस म्हणून हळू तो दुःखद प्रसंग स्वीकारतो. हं. आणि मग साहजिक आहे, मन आपलं हळू अंतर्मन तयार होत हं. जातं, की हं. एक दिवस आता या व्यक्तीला मृत्यूला सामोरं जावं सामोरं. लागणार आहे. आणि मग त्यावेळेला मग वाट पाहणं चालू होतं, की बाबा इतकं हाल होतंय. वाट पाहणं हे काही प्रत्येक वेळेला चुकीच्या अर्थानं नसते. हं. आपल्याला दिसत असतं, की क्वांटिटी ऑफ लाईफ आहे नुसतं. खूप आभाळ होते, बेड सोर्स झालेले आहे आणि मनात आपण बोलून दाखवत नाही कुणाला.
पण मनामध्ये ते असं वाटतं की याची आता सुटका व्हावी. ते बघवत पण नाही हां, आपल्याला हे की सगळं तो बघवत त्रास. नसतंय. हो. हां, तर मग हे जे प्रश्न आहेत, हे जर आपण आता तर याच्या पुढं इच्छा मरणापर्यंत ही आपली चर्चा सुरू आहे अजून. हं. तर अशा अनेक बाबी आहेत त्याच्यावर. म्हणजे हे विषय खूप वेगवेगळे आहेत. हा आपल्या चर्चेचा विषय नाही. पण ह्या गोष्टीबद्दल जर समाजामध्ये अवेअरनेस तयार झाला, तर मग उपचार, चिकित्सा आणि अशा सेंटरमध्ये भरती करणं असू दे किंवा होम नर्सिंगची मदत घेणं असू दे. वृद्धांच्या संदर्भात जे हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत, हं. त्याला कसं सामोरं जायचं? हं. त्या दृष्टीनं समाज म्हणून आपण तयारी अधिक करू शकतो. प्रगल्भ व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र हे सजग असताना केलेलं कधीही चांगलं. जेणेकरून जेव्हा अशा निर्णय घ्यायची वेळ येईल, तर त्या कुटुंबियांना थोडंसं सोपं जाईल आणि कदाचित तो रुग्ण त्या परिस्थितीमध्ये पण असणार नाही, की काय एखादा निर्णय सांगू शकेल. तर वैद्यकीय इच्छापत्र हे त्यातला एक मध्यम मार्ग आपण समजू शकतो, की जेणेकरून पुढच्या सगळ्यांना डिसिजन घेणं सोपं होऊन जाईल. हं. तर आता मला अनेक प्रश्न पडलाय, की आता मेडिकल सेंटर्स असतात, केअर सेंटर्स असतात वृद्धांसाठी. तर ह्यामध्ये जे ॲडमिट होणारे रुग्ण आहेत, ते त्यांचं पुढे काय होतं? म्हणजे ते कधीपर्यंत तिथे राहतात? वेदर ते कधी घरी जाऊ शकतात किंवा मग कसं राहतं नेमकं त्यांचं? नाही आता त्यांना भरती करताना हां. त्यांची अ, प्रकृती हं. किंवा आरोग्याची स्थिती कशी आहे, हं. त्यावरती बरंच अवलंबून असतं. हं. म्हणजे याच्यामध्ये आता हं. 3 भाग येतात. म्हणजे हं. एकतर हं. देखभाल आणि शुश्रूषासाठी हं. अर्धांगवायूसारखे आजारानं अंथरुणावर खिळलेले वृद्ध येतात. हं. दुसरा भाग येतो तो हं. ऑपरेटिव्ह नंतर. हं. म्हणजे वृद्धांच्या मध्ये पडण्याचं प्रमाण आणि फ्रॅक्चरचं प्रमाण खूप असते. त्यामुळे खुब्याचं हाड मोडलं, हं. हे कॉमन फ्रॅक्चर आहे पडून. हं. तर त्यावेळेला मग ऑपरेशन नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह आणि देखभालीसाठी आमच्याकडे भरती होतात. हं. तर तसे वृद्ध मग फिजिओथेरपिस्ट आहे आमच्याकडं. हं. ते टाके काढणे, फिजिओथेरपी चालवणे आणि ते बरे होऊन घरी जातात. तर हं. आमच्यासाठी तो खूप आनंदाचा क्षण असतो. पण ज्यावेळेला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम किंवा गंभीर आजारानं हं. आता पुढचे उपचार संपलेत संपले. आणि आता केवळ देखभाल आणि शुश्रूषा करायची आहे, अशा पद्धतीनं किंवा असं सांगून जेव्हा एखादा वृद्ध भरती होतो, त्यावेळेला तो त्याच्या शेवटापर्यंत डेथ होईस्तोपर्यंत आमच्याकडे थांबतो. आता शुश्रूषा सेंटरमध्ये येणारे वृद्ध हे बऱ्याचशा वेळेला अशा पद्धतीचे असतात आणि तिथं हं. डेथ होईस्तोपर्यंत राहतात. वृद्धाश्रम ही कन्सेप्ट वेगळी आहे. तिथं बरोबर. क्वालिटी ऑफ लाईफ हं. चांगले हिंडते-फिरते वृद्ध असतात. हं. त्यामुळे तिथं ते आनंदानं हं. अनेक काळ राहतात. हं. शुश्रूषा सेंटरमध्ये येणारे वृद्ध हे मुळातच गंभीर आजार किंवा आता याच्यामध्ये पॅलिएटिव्ह केअर सारखा एक वेगळा भाग आहे. हं. कॅन्सरसारखा आजार हं. झाल्यानंतर हं. दुर्धर पॅलिएटिव्ह केअर ती एक वेगळी सेवा आता आपल्याकडे गरजेची आहे खरं तर. हं. पुण्यासारख्या सेंटरमध्ये आहे. पण आपल्याकडे निमशहरी भागामध्ये तशी उपलब्ध नाही. तर साहजिकच असे वृद्ध त्यांच्या किंवा तो रुग्ण मृत्यूपर्यंत त्या केंद्रामध्ये राहणार आहे आणि आपला प्रयत्न हा असणार आहे, की त्याच्या मृत्यूला तो सामोरा जात असताना त्याच्या वेदना कमी कराव्यात. हं. हा प्रयत्न असणार आहे त्याच्यामध्ये. बरं करणं हा भाग जेव्हा आपल्या हातात नसतोय, हं. तेव्हा मृत्यूपर्यंत त्याचं जगणं सुखावं व्हावं, त्याच्या वेदना कमी व्हाव्यात, या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. त्यामुळं शुश्रूषा सेंटरमध्ये भरती होणारे जे वृद्ध आहेत, हं. ते त्यांची आरोग्याची स्थिती कशी आहे, त्यावर ते घरी परत जाणार का शेवटापर्यंत तिथं राहणार, हे अवलंबून असणार आहे. बरोबर आहे. हं. म्हणजे त्याला एक्झॅक्टली हे नाही आहे, की हां. हे घरी जातील किंवा तिथे राहतील. ते मेडिकल हां, कंडिशनवर पूर्णपणे त्यानुसार डिपेंड आहेत. त्यानुसार अवलंबून आहे. हो, असं. खरं आहे. आता खूप वेळा काय होतं, स्पेशली जे मोठ्या शहरामध्ये वृद्ध राहतात, तर त्यांची मुलं दुसऱ्या देशामध्ये असतात, हं, फॉरेनमध्ये असतात आणि केव्हा एकदा मेडिकल कंडिशन किंवा मेडिकल ट्रीटमेंटची गरज येते, तेव्हा मग ते अशा सेंटरमध्ये ॲडमिट होतात. हं, हं, तर तेव्हा त्यांची वेगळीच तगमग असते. हं, म्हणजे आपण मुलांना शिकवलेलं तर असतं, इतकं मोठं केलेलं असतं. त्यामुळं ते साहजिकच ते बाहेर जाणार. त्यांचं करिअर असेल किंवा त्यांनी जे शिकलेत त्याच्यामध्ये त्यांना कार्य करायचं असेल हं. आणि मग यांना यांच्या वयामुळे की मागे राहावं लागतं भारतामध्ये आणि काही ट्रीटमेंटची गरज असते. तर हा जो संघर्ष असतो किंवा ही जी तगमग असते, तर हं. त्याकडे तुमचा अनुभव काय? म्हणजे तुमचा हा प्रश्न विचारल्यानंतर मला मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या एक 4 ओळी आठवतात, की
या माझ्या हाताने घरटे हे निर्मिले, पण माझ्या पंखाने उडण्याचे बळ दिले. या माझ्या हाताने घरटे हे निर्मिले, पण माझ्या पंखाने उडण्याचे बळ दिले. तर एका बाजूनं आपण आपल्या मुलांची जडणघडण करण्यासाठी प्रयत्न करतोय, त्यांच्या पंखामध्ये बळ देतोय, म्हणजे आपण इथं घरटं निर्मितोय एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पंखामध्ये उडण्याचं बळ देतोय. तर मग ही जी तगमग आहे ती घरट्यातून आणि गगनातूनही शापित मी तळमळतो असं त्यांनी म्हणले. म्हणजे घरट्यात वृद्ध तळमळतायत आणि गगनामध्ये मुलं तगमगतायत. तर आता ही तगमग जी आहे ही आपण कशी कमी करता येईल? तगमग मगाशी मी जसं म्हटलं तसं ती अटळ आहे, हा निसर्ग चक्राचा भाग आहे. ही जी तगमग आहे तर ती कमी कसा करता येईल? म्हणजे आता माझं व्यक्तिगत तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तर माझ्या मुलाला जेव्हा PhD साठी ऑस्ट्रेलियाला ऍडमिशन मिळालं, शिष्यवृत्ती मिळाली त्याला वगैरे, त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला. आपण पुण्याईचं काम करतोय वगैरे वगैरे, मी पत्नी खूप आनंदून गेलो. आणि मग साहजिकच संवेदनामध्ये आनंद साजरा केला, पेढे वाटले वगैरे. त्यावेळेला नाईक नावाचे एक आजोबा आहेत आमच्याकडं. तर त्यांनी मला विचारलं की डॉक्टर हा शिकायला तिकडे चाललाय ना? तर होय म्हणालो, त्याला शिष्यवृत्ती मिळाली वगैरे. मग तो आता परत येणार का नाही, हा पुढचा प्रश्न त्यांचा होता. तर त्यावेळेला त्यांना मी म्हणालो की त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, जिओलॉजी सारखं क्षेत्र, तर त्याला स्कोप न्यूझीलंड ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याला जर ते आवडलं आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायला मिळत असेल तर तो तिथं राहील, किंवा आपल्याकडे परत येऊन संधी मिळाली तर तो परत येईल. ते अजून आम्ही तसा विचार केलेला नाही. आता त्या आजोबांना मी ते उत्तर दिलं, पण मग मीच नंतर अंतर्मुख होऊन विचार करायला लागलो. तर आता ही माझी तगमग नाही का? म्हणजे एका बाजूला खूप आनंद झालाय, त्याला विमानतळावर सोडायला गेलोय, पण मग तिथं डोळे भरून आले. आणि मग मी परत येऊन मी विचार केला. माझ्या पुरतं मी तुम्हाला सांगतोय, मी माझं उदाहरण का देतोय, कारण तोपर्यंत मी माझ्याकडे जे आजी आजोबा ऍडमिट आहेत त्यांच्या मुलांच्या मानसिकतेशी समरस होऊ शकणार नाही. तर मग मी या तगमगीला कसं सामोरे गेलो, तर मी काय विचार केला की माझा मुलगा हा माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. मी माझ्या मुलाच्या रूपानं या चराचरामध्ये अस्तित्वात राहणार आहे, आणि त्याचा आनंद, त्याचं भवितव्य, जर त्याचं करिअर त्यावर अवलंबून असेल तर माझ्या म्हातारपणाची काठी बनून तू ते सगळं सोडून माझ्या म्हातारपणी माझ्याजवळ येऊन राहा, हा अट्टास करणं योग्य होणार नाही. तर मी काय करायला पाहिजे? मी त्याच्याजवळ जाऊन समजा राहायला हवं आपल्या मनाचं. तिथं जर आपल्याला राहावं वाटलं तर जितके दिवस त्याच्याजवळ जाऊन राहावं वाटेल तितकं राहावं. नाही ठीक आहे, माझ्या गावामध्येच मला आवडतंय तर मी परत येऊन माझ्या ठिकाणी राहावं. आपल्यासमोर हे सगळे पर्याय उपलब्ध असणार आहेत. आत्ता आपलं सँडविच जनरेशन आहे. पूर्वीच्या वृद्धांनी असा विचार केलेला नाही, त्यामुळे त्यांची खूप तगमग होती. त्यांनी काय केलेले आहे, आपली सगळी इन्व्हेस्टमेंट मुलामध्ये केलेली आहे. आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांच्याकडेच बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांची तगमग अधिक होते. आपल्या जनरेशनना असा विचार करून उपयोग नाही. मी आता अशा अनेक उदाहरणं पाहतोय की तुम्हालाही माहित आहे की एका गावामध्ये मुलगा राहतोय आणि आई वडील राहतोय आणि भाऊभाऊ आहेत, आणि बहीण भावामध्ये भावाभावामध्ये मतभेद आहेत, आणि वृद्धांची प्रचंड आबाळ होते, उपचार मिळत नाही, देखभाल केली जात नाहीत. अशी असंख्य उदाहरणं आहेत. इव्हन संवेदना चालवत असताना, म्हणजे असं सेंटर, मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतोय, वृद्धांची देखभाल करण्यापेक्षा बहीण भावामधले आणि भावाभावामधले वाद ही आमच्या समोरची खूप मोठी समस्या आहे आत्ता. तर दुसऱ्या बाजूला मला असंही जाणवतोय की इतर देशामध्ये असणारा मुलगा आज सगळ्या फॅसिलिटी, जग एका अर्थानं डिजिटल झाल्यामुळं खूप छोटं झालेलं आहे. तर तो CCTV कॅमेऱ्यामध्ये तिथं बसून आपले बाबा बाथरूममध्ये आहेत, बेडरूममध्ये आहेत, हॉलमध्ये आहेत, तो बघू शकतोय. त्यानं जी अपॉइंट केलेली नर्स आहे
ती वेळेवर आली का नाही ते बघू शकतोय. त्यांना तिथं बसून तो उपचार पुरवू शकतोय. इतक्या सुविधा असे अनेक वृद्ध आहेत किंवा असे अनेक नातेवाईक आहेत परदेशातून आपल्या आईवडिलांची उत्तम देखभाल सेवा शुश्रूषा करू शकतायत. आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडते. असे अनेक आजी आजोबा माझ्या माहितीतले आहेत की ते 3 महिने अमेरिकेमध्ये राहतात. एका मुलाकडे 1.5 महिना, दुसऱ्या मुलाकडे 1.5 महिना, मग 9 महिने भारतामध्ये येऊन राहतात. आणि ती मुलं आस्थेनं इकडेही येतात आणि तिथं असूनही त्यांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करतात. म्हणजे व्यवस्था करतात सेवा शुश्रूषेची. आता आपण समाजमध्ये म्हणून आपण लगेच काय करतोय, त्यांना बेजबाबदार ठरवतोय. तो परदेशात आहे, इथं आई वडिलांना बघायला कोण नाही. किंवा आई वडील याच्या नाण्याला 2 बाजू असतात. अशा व्यवस्थाकडे बघत असताना आपण वृद्धांच्याकडं 100% करून येणं बघतो आणि तरुण पिढीकडे 100% बेजबाबदार म्हणून बघतो. तर असं होत नाही. वृद्धही हट्टी असतात, वृद्धांच्याही काही प्रश्न असतात वेगळे. त्यामुळं त्यांना योग्य वेळी गरज असेल तर मानसिक ट्रीटमेंट देणं किंवा त्यांचंही समुपदेशन करणं गरजेचं आहे, वृद्धांचंही. त्यामुळं मला असं वाटतं की देखभाल करणं म्हणजे 24 तास त्यांच्या उशाशी किंवा पायाशी बसून राहणं म्हणजेच खूप प्रेम आहे असा अर्थ होत नाही. कारण आपण समाजामध्ये बघतोय की अनेक मुलं आहेत की त्याच गावामध्ये असून सुद्धा आजी आजोबांचं बघत नाहीत. मग त्यांना आपण काय ठरवणार? त्यामुळं या प्रश्नाकडं ही तगमग कधी राहणार आहे? ही तगमग आत्ताची जे वृद्ध आहे त्यांना खूप सामोरं जावं लागणार आहे आणि आपल्या पिढीला जावं लागणार आहे. पण आपण जेव्हा वृद्ध होऊ आणि आपली जी मुलं आहेत यांनी जर या सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी आधीच केली, आनंदानं जगण्याची आणि हे स्वीकारण्याची, तर ही तगमग नक्की कमी होईल. आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं हेच प्रबोधन किंवा आजच्या आपल्या या चर्चेचा सुद्धा हा मला वाटतं मुख्य भागच हा आहे की ही तगमग कमी होण्यासाठी आपण सजग असणं, डोळसपणे वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि त्याच्यासाठीचे वेगवेगळे उपाय काय असावेत याचा विचार करणं ही मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे आमच्या काळी असं नव्हतं, हा अट्टास करून चालणार नाही. जशी वेळ बदलली तसे प्रत्येकाने थोडंसं बदलून घेतलं पाहिजे आणि त्याला ते हे केलं पाहिजे. आणि सर्वसमावेश गोष्टी अवेलेबल आहेत तर त्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे. नाही, आमच्या काळी असं नव्हतं. हे प्रत्येक जनरेशन म्हणू शकते. आपणही आपल्या मुलांना म्हणू शकतो, तेही त्यांच्या मुलांना म्हणू शकतील. पण माझा अनुभव असा आहे की ती धार जी आहे ती आता कमी होत चाललेली आहे. आपण तेवढे अग्रेसिव्हली आपल्या मुलांना म्हणत नाही की आमच्या वेळी असं नव्हतं किंवा ती मुलं बास बाबा माहित आहे असं. तर हा पिढ्या जनरेशन गॅप हा नेहमीच राहणार आहे. त्यामुळे तो सांधा कसा जुळवायचा याचे प्रयत्न आपण करायला हवे. सर, आता एक साधारण असं म्हटलं जाते की येणाऱ्या 20 वर्षामध्ये भारतातील वृद्धांची जी संख्या आहे ती कदाचित दुप्पट होईल. आणि आता आपण ज्या प्रश्नाबद्दल चर्चा करतोय त्याचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने जाईल. तर तेव्हा समाज म्हणून आपण याला तयार आहोत का, किंवा मग त्याला काय करायला पाहिजे, म्हणजे तयारी काय केली पाहिजे आतापासूनच? आता आपल्याकडचा मूळ प्रश्न हा आहे की वाढती लोकसंख्या हा प्रश्न आहे. तर आता समाज म्हणून आपण तयार आहे का? तर या क्षेत्रात काम करत असल्यामुळं मला असं वाटतं की पूर्णपणे आपण तयार नाही आहे समाज म्हणून. म्हणूनच आपल्यासमोर प्रश्न हे सगळे उद्भवतात. म्हणून मला असं वाटतं की मगाशी मी जर तुम्हाला म्हटलं की या विषयाकडे एक लेखक म्हणून वळलो मी, तर मग या विषयावर लिहिणं, बोलणं आणि अवेअरनेस वाढवणं हा जसा मला वाटतंय तसा तुमचाही तोच प्रयत्न आहे. आणि आपण समाज म्हणून तयार नाही हे जितकं खरं आहे तितकं समाज म्हणून तयार होण्यासाठी प्रयत्न करायला लागलो आहे हेही खरं आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी असं सेंटर सुरू करत असताना माझ्याच मनामध्ये स्टिग्मा होता की अरे लोक स्वीकारतील का, असं कोण आईवडिलांना आणून आपल्याकडं नर्सिंगसाठी भरती करेल का.
पण 10 वर्षामध्ये सांगलीसारख्या निमशहरी भागामध्ये आता 4-5 सेंटर झालेले आहेत. आणि तो जो अपराधी भाव सुरुवातीला होता, तो हळू कमी होत चाललेला आहे. आता सुरुवातीला मी जसं तुम्हाला म्हणालो, तसं हे सेंटर सुरू करणं एवढंच ह्या समस्येवरचं उत्तर नाही. आत्ता मला हे एक सुचलेलं उत्तर आहे बरं. आणि आपण हे सेंटर सुरू केलं. असे अनेक उत्तर आपल्याला हळू पुढच्या 10-20 वर्षामध्ये कुठलाही प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा सुरुवातीला आपण गोंधळून जातो. हं. जसं व्यक्ती म्हणून गोंधळून जातो, तसं समाज समाज. म्हणूनही आपण गोंधळून जातो. म्हणजे आपल्या माध्यमांच्या बद्दलही जेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी बाईट घेण्याच्या निमित्तानं किंवा अशा प्रतिक्रिया विचारतात किंवा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असू दे किंवा कुटुंब दिन असू दे, तर मीडियाचा म्हणा किंवा माध्यमांचा सुद्धा एक दृष्टिकोन ठरलेला आहे की भारतीय संस्कृती, आपली कुटुंब पद्धती कशी ऱ्हासवाला. योग्य आहे आणि होती, पूर्वी कसं होतं आणि आता आपण कशा बिघडत चाललो आहे वगैरे वगैरे, ही एक असा दृष्टिकोन तयार झाला असतो. त्यामुळे त्यांची अपेक्षा त्यांना हवं तसं उत्तर द्यावं अशी असते. तर त्यावेळेला मी हिरिरीनं सांगतो, म्हणजे मलाच आलेला एक अनुभव सांगतो की जो अडचणीचा अनुभव होता. ज्या वेळेला ते एक औरंगाबादमधले वृद्ध डॉक्टर आणि त्यांची मुलं अमेरिकेत आहेत आणि अंत्यसंस्काराला आली नाहीत आणि ही ते एक व्हॉट्सअपवरती सगळीकडे पोस्ट फिरत होती आणि अशा गोष्टी लगेच व्हायरल होतात आणि मग साहजिकच त्या मुलांना बेजबाबदार ठरवलं जात होतं. तर मग अशा अनुभवामुळं सगळ्याच मुलांच्याकडं त्या दृष्टीनं बघितलं जाते आणि आपण लगेच काय करतो, कुठल्याही गोष्टीची सनसनाटी माजवण्याकडे आपला कल असतो, कारण त्याशिवाय लक्ष वेधलं जात नाही. तर अशी सनसनाटी उपयोगाची नाही ना या प्रश्नाकडे बघताना. तर मी माध्यमाच्या माझ्या ज्या मित्र आहेत त्यांना विनंती केली की या प्रश्नाच्या मुळाकडे जाऊन तुम्ही बघा. नुसतं असं वरवर बघून ज्या कुठल्या चर्चा होतात तिथं केवळ वृद्धांच्याकडे कन्व्यानं बघितलं जातं. जरूर बघायला हवं, पण त्याचबरोबर तरुण पिढीच्या काय प्रश्न आहेत ते महत्वाचं आहे ना, कारण तरुण पिढीच या प्रश्नाची उत्तरं शोधणार आहे. आपण तरुण पिढीवर टीका करून हा प्रश्न सुटणार आहे का? उलट ती गिल्टमध्ये जाईल, त्यांचं मानसिक स्वास्थ्य हरवेल. तर समाज, कुटुंब हा प्रश्न मुळात मला कुटुंबाचा वाटत नाही. हा सामाजिक प्रश्न आहे आणि समाज म्हणून आपण याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि माध्यम हा समाजाचा आरसा आहे, खूप महत्वाचा घटक आहे. त्यामुळे मी माध्यमांच्याकडं आशावादी दृष्टिकोनातून बघतो की त्यांनी पुढे आलं पाहिजे. ह्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आता हे जे आहे, जो सुरुवातीला अनारोग्य म्हणतोय अशा सामाजिक प्रश्नाला, तो आज हिरिरीनं प्रतिपादन करतोय. हे ऐकणाऱ्या एका वृद्धाला आवडणार नाही कदाचित. मी एवढं पोटतिडकीनं त्वेषानं सांगतोय, हे नाही आवडणार मला माहित आहे. पण जरी आवडलं नाही तर सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी तो विचार तरी करायला सुरू करेल, बाबा हे असं का म्हणतायत, आणि हा विचार सुरू होणं हे मला वाटतं की ह्या चर्चेसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आपला हेतूही या प्रश्नाचा विचार सुरू व्हावा एवढाच आहे. हे समस्येचं उत्तर मिळालेलं आहे असा आपला अजिबात दावा नाही. सर, आता आपलं मेडिकल सेंटरमध्ये तुम्ही इतके वर्ष काम करताय, क्षेत्रामध्ये काम करताय, तर तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं? म्हणजे तुमचा अनुभव काय होता? यांच्याशी दररोज तुम्ही भेटताय किंवा तुम्ही ट्रीटमेंट देताय, तर असे जे वृद्ध आहेत आपल्या सेंटरमध्ये, त्यातून मग तुम्हाला काही शिकायला मिळालं किंवा तुमचा अनुभव कसा होता बेसिकली? अगदी एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर माझं वय 51 वर्ष आहे आणि गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. तर मला जर तुम्ही विचारला की डॉक्टर तुमच्या आयुष्यातला सर्वाधिक समाधानाचा काळ कुठला, तर मी निसंकोचपणे सांगेन की गेली 10 वर्ष हा माझ्या सर्वाधिक समाधानाचा काळ आहे आयुष्यातला. आता हे सांगत असताना या 10 वर्षामध्ये मी 700हून
अधिक वृद्ध माता पित्यांची देखभाल व सेवा शुश्रूषा केली. 300हून अधिक मृत्यू जवळून बघितले. आणि हे बघत असताना आता या सेंटरमध्ये काम करत असताना आपण कितीही ठरवलं डॉक्टर म्हणून तटस्थ राहायचं, तर तसे आपण निर्लेप राहू शकत नाही. तर त्या ज्या भावना आहेत त्या भावनामध्ये आपण चिंब होतो. एखादा आजी किंवा आजोबा ज्या दिवशी निधन होतं त्या दिवशी डॉक्टर म्हणून मी मेडिकल सर्टिफिकेट लिहित असताना, डेथ सर्टिफिकेट लिहित असताना स्थितप्रज्ञ असलो तरी माणूस म्हणून आतून हळवा झालेला असतो. पण हे आपल्या माणूसपणाचं लक्षण आहे. तर आता हे सगळे मृत्यू बघत असताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं की हे जर आपण म्हणजे या वृद्धांना अंथरुणावर खिळल्यानंतर ज्या गोष्टींची जाणीव झाली ती जर आपण तरुण असतानाच जर झाली तर आपलं जगणं कदाचित वेगळं होऊ शकेल. आणि म्हणून मग त्या मावळतीचे जे बोल आहेत, म्हातारा शब्द आपण जो वापरतो, म्हातारा या शब्दाची फोड महातारा असा केला जातो. म्हातारा म्हणजे प्रकाशाचं बेट किंवा उजेडाचा ठेवा. म्हातारा किंवा आपल्याकडे पूर्वीचे जे वृद्ध आजी किंवा आजोबा नमस्कार केला की त्याला आशीर्वाद द्यायचा की लवकर म्हातारा हो, म्हणजे लवकर अनुभव संपन्न हो, शहाणा हो. तर ज्ञान आणि शहाणपण ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. हे एकदा आपल्या लक्षात आलं की मग आपण सजग होतो. आणि आता या वृद्धांच्या पासून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे पहिलं आपण जे सुरुवातीला मी आमचं जे ब्रीदवाक्य सांगितलं की प्रेम हे सर्वाधिक महत्वाचं मूल्य आहे, हे आपण म्हणतो नेहमी, सगळीकडे भाषणातून ऐकतो वगैरे वगैरे. तर ते मला वास्तवात अनुभवायला मिळालं. प्रेमाचं महत्व नक्की काय आहे, जगण्यासाठी प्रेम किती महत्वाचं आहे. आणि मग ही गोष्ट आपण आपल्या शालेय शिक्षणापासून जर मुलांना शिकवायला सुरू केली, आपण केवळ सध्या ज्ञानाच्या पाठीमागे लागतोय, आपल्या पिढीला पुढच्या ज्ञानसंपन्न बनवण्याचा प्रयत्न करतोय. हे करत असताना प्रेमाचं महत्व त्या पिढीला शिकवायला पाहिजे, ही जाणीव मला या वृद्धांच्या बरोबर काम करत असताना झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्याकडे सजगपणे बघायला हवं. म्हणजे बुद्धांची एक कथा आहे की बुद्ध आपल्या शिष्यांना विचारतात की आपल्या सर्वात जवळची गोष्ट कुठली. तर मग ते शिष्य वेगवेगळी उत्तरं देतात. आणि शेवटी त्या शिष्यांना उत्तर जेव्हा पटत नाही तेव्हा बुद्धांना विचारतात, तुम्ही सांगा. तर तेव्हा बुद्ध म्हणतात की मृत्यू आपल्या सर्वांच्या जवळची गोष्ट कुठली आहे. मृत्यू ही आपल्या सर्वांच्या जवळची गोष्ट आहे, सर्वात जवळची. पुढच्या क्षणी आपण असू का नसू हे आपण सांगू शकत नाही. हे भान आलं म्हणजे एक प्रसिद्ध व्यंगचित्र आहे. 2 भिक्षू आहेत, एक तरुण भिक्षू आहे आणि एक वृद्ध भिक्षू आहे. तर तरुण भिक्षू असा कपाळावर आट्या पाडून पुढं बघतोय आणि तो दुसरा जो वृद्ध भिक्षू आहे तो त्या तरुण भिक्षूला समजावतोय की पुढं काही नाही, आहे ते हेच आहे, पुढं मान वर करून तू बघू नकोस, जे आहे ते हेच आहे. तर क्षणस्थ जगणं जे आहे, आत्ताच्या क्षणामध्ये आपल्याला जगायला यायला पाहिजे. आपण सगळेजण उद्याच्या आनंदासाठी आज धडपडतोय, आज त्रासात आहे, आज स्वतःला त्रास करून घेतोय. आणि हे सगळं काय म्हणतोय की आपण उद्या आनंदी आपल्याला जगायचं आहे. तर हे माझ्या लक्षात आलं की आता का म्हणजे मी पहाटे किंवा रात्री एखाद्या सिस्टरचा जेव्हा मला फोन येतोय तेव्हा मी खडबडून जागा होतो. आणि मग फोन हातात घेऊन हॅलो म्हणोपर्यंत माझ्या डोक्यात पहिला विचार येतो की सिस्टर आता कुणाचं नाव सांगणार. कारण सेंटरमध्ये जे काही 64 वृद्ध आहेत त्यामध्ये अत्यवस्था असणारी 1-2-3 नावं असतात. मग ही आजोबा, हे आजी, जातानाच मी सांगून ठेवलेलं असते की असं करा, हे करा करा. आणि सिस्टर जेव्हा ह्या अत्यवस्था असणाऱ्या 2-3
वृद्धांपेक्षा निराळच नाव सांगते तेव्हा मी अस्वस्थ होतो, मनावर दबाव येतो. डॉक्टर म्हणून आम्हाला वाटत असते की अत्यवस्थ झालं की त्यांच्या मुलामुलींना कळवावं, त्यांनी यावं, त्यांच्या जवळ बसावं, हातात हात घ्यावा, चिमूटभर साखर तोंडात भरवावी, चमचाभर पाणी भरवावं. हे पूर्वीच्या काळी आपण अनुभवलेलं आहे. आपल्या आजी आजोबांचा मृत्यू आपण जवळून बघितलेला आहे. तर तसा अनुभव त्या नातेवाईकांनी त्या वृद्धाच्या बाबतीत घ्यावा, असा एक डॉक्टर म्हणून माझा प्रयत्न असतो. आणि जेव्हा एखादा असा आकस्मिक मृत्यू होतो, आता का तो आजारी असतो, म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या त्याचं वय झालेलं असतो, तो आजारी असतो, त्यामुळं तो का त्याला मृत्यू आला असा प्रश्न आपण नियतीला विचारू शकत नाही. म्हणजे त्याला अगोदर का मृत्यू आला आणि अत्यवस्थ आहे ज्याची वाट नातेवाईकांनी आम्ही बघत आहे, तो मागं का राहिला, हा प्रश्न आपण नियतीला विचारू शकत नाही. तर त्यावेळेला माझ्या आजीचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की आजी नेहमी, किंवा तुम्हा सगळ्यांनाही बघा, जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये मृत्यू झालेला असतोय आणि वृद्ध स्त्रिया रडत असतात, शोक करत असतात, तेव्हा त्या म्हणतात की आपण नुसतं काहीतरी निमित्त सांगायचं, देव आपल्यावर काही घेत नाही, वेळ कुणाला चुकत नाही, किंवा ज्याची मृत्यूची जी वेळ आहे ती कुणाला टळत नाही. आता हे आजीचं शहाणपण किती महत्वाचं आहे. मी डॉक्टर म्हणून आजार आणि वयाचा क्रायटेरिया याचा विचार करतो, पण त्या आजीचं शहाणपण काय सांगतं की ती जी मृत्यूची वेळ आहे ती कुणाला चुकत नाही. मग त्यावेळेला मला याची जाणीव होती की मी डॉक्टर म्हणून आजाराची चिकित्सा करू शकतो. मी डॉक्टर असलो तरी मृत्यूची चिकित्सा करू शकत नाही. आपण सर्वजण अस्वस्थ दुःखी का होतोय? आपण मृत्यूची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्या हाताबाहेर आहे, आवाक्यातलं नाही. मृत्यू अटळ आहे, कुठल्याही कारणानं कधीही कुणालाही येऊ शकतोय. हे जर आपण स्वीकारलं तर मग आपलं आयुष्य आपण अधिक सजगपणे जगू शकतोय, तसा प्रयत्न करू शकतोय. त्याच्यामध्ये मला खूप यश आलंय असं मी म्हणत नाही, पण निदान याची जाणीव मला या आजोबाचे किंवा आजींचे मृत्यू होण्याच्या निमित्तानं होते की बाबा आयुष्याकडे आपण सजगपणे जगलं पाहिजे, आनंदानं राहायला हवं. आजी आज मगाशीच तुम्हाला मी उदाहरण दिलं की आपल्याला असं वाटतं की हे दुःखी कष्टी असतील वगैरे, अजिबात नाही. वृद्ध संवेदनामध्ये, म्हणजे कुठल्या केंद्रामध्ये ठेवलेले वृद्ध असू देत किंवा कुठलेही वृद्ध असू दे, म्हातारपणी ते अधिक आनंदानं राहायचा प्रयत्न करत असतात. ते काही सदा दुःखी कष्टी नसतात. किंवा अनेक गोष्ट अशी लक्षात येते की संवाद नातं जपायला पाहिजे, हे या वृद्धांचे मृत्यू पाहताना माझ्या लक्षात येतं. सदानंद बेंद्रे यांचा एक खूप छान शेर आहे की बाप असताना मिठी मारून घ्या रे, बाप असताना मिठी मारून घ्या रे, आठवण आभास देते स्पर्श नाही. तर स्पर्शाची भाषा बोलणं आपण सगळेजण विसरलेलंच आहे. आपण आपल्या घरातल्या वृद्धांना, आईवडिलांना कधी स्पर्श केला, कधी कडकडून मिठी मारली, आपण हा विचारच कधी करत नाही. किंवा ह्या वृद्धांची सेवा करत असताना, मृत्यू पाहत असताना चांगुलपणावरचा माझा भरोसा वाढला. आपल्याला नेहमी असं वाटतं, आपण सतत नकारात्मक बोलतो की जग सध्याचं बिघडत चाललेलं आहे, लोकांना वेळ नाही वगैरे वगैरे असं बोलत असतो. मला ते आत्ता हे सेंटर चालवत असताना किंवा शुश्रूषा करत असताना अजिबात असं मला वाटत नाही. आपण काही वर्षांच्या बाबतीतचा फक्त विचार करतोय, शतकांच्या बाबतीतचा. जीवसृष्टी किंवा मानवाचा इतिहास जेव्हा आपण बघायला चालू करतो, तेव्हा पूर्वीचा आदिमानव जो जंगलात राहत होता किंवा अग्नीचा शोध लागला, हा जो सगळा इतिहास आहे, त्यावेळेला तो किती रानटी पद्धतीने जगत होता. त्यावेळेला त्या समूहाचं प्रमुख पद मिळवण्यासाठी मुलीमध्ये आणि आईमध्ये लढाई व्हायची. किंवा अनेक मुलं असायची, शिकारीला गेल्यानंतर शिकार मिळवत असताना त्यातलं एक दोन मूल दगावलं जायचं हिंस्र अपदांच्या ह्याच्यामध्ये.
आणि तरी ते शिकार घेऊन यायचे, ते शिकार भाजून मांस खायचे वगैरे वगैरे ते वगैरे. तर तितके तरी क्रूर नाही ना आपण आता. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माणूस हा हळूहळू चांगलाच बनत चाललेला आहे. आपण चांगले बनत चाललेलो आहे. ही गोष्ट, याची समज आपल्याला यायला पाहिजे, याचं भान आपल्याला यायला पाहिजे. आपल्याला उगीचच वाटतंय की डिजिटलायझेशन अमुक याच्यामुळं आपण जे काय कोडगे बनत चाललेलो आहोत, संवेदनाहीन बनत चाललेलो आहे, असा जो आपला समज आहे तो आपण दूर केलेला पाहिजे. मला असं वाटतंय जेव्हा व्यापक स्तरावर मानव प्राण्याच्या इतिहासाचा विचार करू तेव्हा आपण अधिक संवेदनशील बनत चाललेलो आहे, चांगले बनत चाललेलो आहे. आणि हे सगळं ह्या आजी आजोबांच्या बरोबर काम करत असताना शिकायला मिळत असते. अशा अनंत गोष्टी आहेत. आणि म्हणून तुम्हाला म्हणालो की आपलं आयुष्य सजगपणे समृद्धपणे जगायला हे वृद्ध त्यांचे अनुभव खूप महत्वाचे आहेत. आणि यासाठी काय करायला पाहिजे, अडचण सध्या काय आहे, आपल्याकडचे अनेक मृत्यू हे ICU मध्ये बंद काचेआड होत आहेत. आणि आपण जसे मृत्यू होताना पाहत होतो आपल्या आजी आजोबांना वगैरे, तसं आत्ताच्या लहान मुलांना पाहायला मिळत नाही. डायरेक्ट ती डेड बॉडीच आपल्या घरी येते. तर मृत्यूचं दर्शन हेच मुळात आपल्याला खूप काही शिकवणारी गोष्ट आहे. त्यामुळं अनेक गोष्टी या विषयावरती, हा खरं तर एक खूप मोठा विषय आहे, मावळतीचे बोल किंवा वृद्धांपासून या आपल्याला काय शिकायला मिळतं. मी एवढंच सांगेन की आपलं आयुष्य वर्तमानात जगायला शिकवणं हे खूप मोठं काम या वृद्धांच्यामुळं या सेंटरमध्ये काम करत असताना मला झालं. आणि आपल्या सर्वांना ते भान यावं हाच आपल्या चर्चेचा मुख्य गाभा असावा असं मला वाटतं. थँक्यू सर, तुम्ही इथे आलात. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जी तगमग आहे, जी नव्या पिढीची आणि जुन्या पिढीची, ती कुठेतरी कमी होईल. कुठेतरी आपण प्रत्येकजण थोडंसं इंट्रोस्पेक्ट होईल आणि समाज म्हणून या प्रश्नाकडे कसं याचं उत्तर शोधता येईल ह्याला नक्कीच मदत होईल. सर, तुम्ही इथे आलात, पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.